तो म्हणजे आज या समारोपाच्या सत्रामध्ये राष्ट्रीय बंधुता पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। अतिशय दोन कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आणि शिवाय एकाच वेळेस दोन्हीही मान्यवरांना एकाच वेळेस हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। त्या निमित्तानं त्यांचं कर्तृत्व संपन्न परिचय पत्र मानपत्र या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवत आहे। प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रदीप कौदम यांचं मानपत्र मी आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत करीत आहे। गर्व से कहो हम बंधू है, माझी या रक्तात काही ज्योतिबाचा अंश आहे, बुद्ध बाबासाहेबांचा तोच माझा वंश आहे। बंधुताचार्य प्रकाश रोकडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या 10व्या विद्यार्थी शिक्षण साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान केला जात आहे। त्या निमित्ताने त्यांची मानपत्र पुरोगामी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये साहित्यिक विचारवंत कवी कलावंत आणि कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। त्यांनीच खऱ्या अर्थाने ही चळवळ अधिक गतिमान ठेवली आहे। त्यांच्याच प्रेरणेने प्रेरित होऊन आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याची महती आपण उत्तम वक्ते आणि अभ्यासू व्याख्याते या भूमिकेतून सातत्याने मांडित आहात। स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची पेरणी करीत आहात। त्यासाठी आतापर्यंत आपण विविध विषयांवर हजारो व्याख्याने दिली आहेत। आज शिवव्याख्याते म्हणून उभ्या महाराष्ट्राला आपण परिचित आहात, याचा आम्हाला सार्थ असा अभिमान वाटतो। आपले हे कार्य जागतिक विद्वानांचे शिरोमणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला अधिक बळकटी देणारे आहे। त्यांच्याच प्रज्ञेने प्रज्ञाशी होऊन बंधुता चळवळीच्या माध्यमातून गेल्या 5 दशकांपासून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी विविधांगी स्वरूपाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत। आपण करीत असलेले समोज प्रबोधनाचे कार्य या चळवळीला पोषक असेच आहे। आपल्या या कार्याचा उचित असा सन्मान म्हणून आपणास या वर्षीचा अतिशय प्रतिष्ठेचा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्काराने सन्मानित करीत आहोत। या मानपत्राच्या माध्यमातून आमच्या भावना शब्दांकित करीत आहोत। हार्दिक अभिनंदन आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। आता यानंतर जो दुसरा अतिशय मानसन्मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे तो म्हणजे राष्ट्रीय बंधुता पुरस्कार। त्याचे मानकरी आहेत आमदार माननीय रोहित दादा पवार आणि या निमित्ताने पुरस्काराच्या निमित्ताने त्यांना प्रदान केले जाणारी मानपत्र मी आपल्या समोर ठेवित आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा आदर्शवत महापुरुषांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन राजकीय आणि सामाजिक कार्याबरोबरच आरोग्य, कृषी, उद्योग, शिक्षण, सहकार आणि पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करून
अवघ्या भारत देशात नावलौकिक मिळवलेल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील नामवंत घराणे म्हणजे पवार कुटुंब होय। या कर्तृत्व संपन्न परिवाराचे आपण सदस्य आहात याचा आपणाबरोबरच अवघ्या महाराष्ट्राला सार्थ असा अभिमान आहे आणि आदर आहे। केवळ जन्माने कुलवंत असण्यापेक्षा कर्माने क्रियावंत, गुणवंत, यशवंत, नामवंत, शीलवंत आणि प्रज्ञावंत होण्याचा ध्यास घेऊन अगदी बालपणापासून अनेक आव्हानांना सामोरे जाऊन आपण हे शिक्षण, सहकार, कृषी, उद्योग या क्षेत्रात यशस्वी होऊन राजकारणात प्रवेश केला। आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे विधानसभा सदस्य म्हणून आपण उत्तम कामगिरी बजावत आहात याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे। गेल्या 5 दशकांपासून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या बंधुता चळवळीला आपले हे कार्य पूरक आणि प्रेरक असेच आहे। आपल्या या कार्याचा उचित असा गौरव म्हणून या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार आपणास प्रदान करताना अतिशय आनंद होतो आहे। या मानपत्राच्या माध्यमातून आमच्या भावना आपल्या प्रति शब्दांकित करीत आहोत। हार्दिक अभिनंदन, भविष्यकालीन वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संस्थापक अध्यक्ष, डॉक्टर श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक, डॉक्टर संजय नगरकर, संमेलनाध्यक्ष। मित्रांनो, या पुरस्काराची ही दोन्ही मानपत्र याचं शब्दांकन आदरणीय बंधुताचार्यांनी केलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे। या दोघांना जो पुरस्कार दिला जाणार आहे त्याचं स्वरूप या ठिकाणी मी सांगतो आहे। सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मान चिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम अशा पद्धतीचा, अशा स्वरूपाचा हा अतिशय मान सन्मानाचा पुरस्कार या दोन्ही मान्यवरांना एकाच वेळी प्रदान केला जाणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि राष्ट्रीय बंधुता पुरस्कार हा 35वा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे। या राष्ट्रीय बंधुत्व पुरस्काराचं वितरण ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस हे आपल्या हस्ते माननीय रोहित पवार यांना करतील, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्काराचं वितरण आदरणीय बंधुताचार्य प्रकाश रोकडे हे आपल्या शुभ हस्ते माननीय शिवव्याख्याते प्रदीप कदम या ठिकाणी यांना करतील। आणि एकाच वेळेस या अतिशय अद्वितीय ऐतिहासिक समारंभामध्ये आपण सहभागी होतो आहे। या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं या अतिशय दोन्ही पुरस्काराचं वितरण होत आहे। सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मान चिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम अशा पद्धतीचं
चिन्ह आणि रोख रक्कम देऊन हा पुरस्कार मान्यवर या दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी प्रदान करीत आहेत. सर्व मान्यवरांना धन्यवाद. सर्वांना आपल्या स्थानावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि यानंतर या ठिकाणी माननीय प्रकाश पाटील दैनिक सकाळचे सहयोगी संपादक आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. मित्रांनो, खरं तर असं म्हटलं जातं की आता ही पहिल्या सत्रामध्ये हीच खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली की वाचन संस्कृती लोप पावत आहे. परंतु असं होत असताना सुद्धा अजूनही एक वर्ग असा आहे की ज्यांनी सकाळ वाचल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही आणि म्हणून अजूनही अतिशय अर्थपूर्ण विश्वासार्ह वर्तमानपत्र म्हणून सकाळ कडे पाहिलं जातं आणि म्हणून असा वाचक वर्ग अजून हे सकाळ या वर्तमानपत्राचा चाहता आहे. आणि म्हणून मी सकाळचे सहयोगी संपादक माननीय प्रकाश पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय प्रकाश पाटील. आदरणीय व्यासपीठ, मला 5 मिनिटं दिलेली आहेत, 6वं मिनिट करणार नाही. प्रारंभी मी आमदार रोहितदादा पवार, प्रदीप कदम यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बंधुता हा विषय आल्यामुळे मला थोडेसे काय सांगू वाईट पण वाटलं, कारण देशात बंधुता राहिली आहे का हा मोठा सर्वात प्रश्न आहे. इथे पुरुषांपेक्षा बहुसंख्येने महिला आणि मुली आहेत. त्यामुळे मी प्रथम तुमची सर्वांची माफी मागतो की ह्या देशामध्ये गेल्या 70-75 वर्षात स्वातंत्र्यानंतर जे काही घडलं नाही ते मणिपूरमध्ये आपल्याला पाहण्यास मिळालं आणि त्याची मान शर्मेने खाली गेली आमच्यासारख्या संपादकांची, पत्रकारांची, राजकीय नेत्यांची. इथे विरोधी पक्ष आवाज काढतोय, दखल घेतली जात नाही. एकीकडे त्या राज्यात असं आहे तर दुसरीकडे ज्या मी सांगली जिल्ह्यातून आलो तेथील हे गुरुजी स्वयंघोषित आहेत. ते काय बरगळतात, काय बोलतात याचं भान राहिलेलं नाही. माझा प्रवास सांगली, पालघर, मुंबई, पुन्हा सांगली, पुणे, नगर असा राहिलेला आहे. मी सांगलीतला असलो तरी मला जावं लागते ते कौलापूरवरून. कौलापूर हे गाव मला वाटते रयतमधल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला माहीत नाही असं होणार नाही, कारण बॅरिस्टर पी.जी. पाटलांचे हे गाव आहे आणि माझ्या गावात जायचं असेल कवठेकणला तर मला कौलापूरवरून जावं लागते. 5 बॅरिस्टरांचं गाव आणि काळूबाळू जे तमासगीर होते, तमाशा कलावंत होते, त्यांचंच हे गाव. ती भूमी आहे कर्मवीर अण्णांची, बॅरिस्टर पी.जी. पाटलांची. त्यांचं कर्मनिषेध हे जे पुस्तक आहे ते मी वाचल्यानंतर माझ्या मनात इतका आमूलाग्र बदल झाला की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो का हा विचार मनात सतत घोंगावत असतो. जे आपल्या महाराष्ट्रातील संतांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी दिलेलं आहे, त्या लोकांची, त्या अशा महान व्यक्तींची अशा प्रकारे बदनामी जर होत असेल तर ती असह्य होते. मला वाटते इथे 2-3 क्षेत्रातली माणसं आहेत. एक राजकारण आहे, साहित्यिक आहेत आणि मीडियाही आहे. मीडियाने मला वाटते शांत न बसता आवाज उठवले पाहिजेत आणि बोललं पाहिजे. कधी कधी आमच्या क्षेत्रालाही असं तोंडावर बोट ठेवून गप्प बसावं लागत असेल ते दुर्दैव आहे असं मला वाटते. मी अधिक वेळ न घेता मी
मला 5च मिनिटं बोलण्याची वेळ दिलेली होती. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. आदरणीय प्रकाश पाटलांनी खरं तर आज सामान्य माणसाची भावना या ठिकाणी व्यक्त केली की मीडियाने तोंडावर बोट न ठेवता व्यक्त झालं पाहिजे, हीच भावना सामान्य माणसाची आहे. यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्काराचे मानकरी माननीय प्राध्यापक प्रदीप कदम, शिवव्याख्याते प्रदीप कदम यांना विनंती करतो की आपण आपली कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं विचारांची कळ, चालण्याचं बळ, अक्षरांचं रान, शब्दाचे मन, जगण्याचा पाया तुकोबराया. आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, चंदनापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला जातीने सामोरं जाणारे स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, स्वराज्य विस्तारक छत्रपती शंभूराजे, शेकडो वर्षाचा अंधकार दूर करणारे महात्मा ज्योतिबा फुले, समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समाज संचितांच्या परमूळ वंचितांचा विचार करणारे राजर्षी शाहू महाराज. झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेकराला शिक्षण हवं असतं, हा विचार ज्यांनी कृतीत आणला ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर अण्णा आदी महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आज या पुरस्कार, तोही राष्ट्रीय बंधुता प्रतिष्ठानचा पुरस्कार स्वीकारत असताना मला मनापासून आनंद होतो आहे. या निमित्तानं महाराष्ट्र ज्यांच्याकडे बघतो आहे आणि ज्यांच्या कामातून महाराष्ट्राला एक नवा संकल्प प्रकल्प रूपाने साकार होताना पाहायचा आहे असं आश्वासक भूमिका घेऊन निघालेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, या कर्जत जामखेडचे आमदार माननीय डॉक्टर आपले आमदार रोहित दादा पवार, त्याचबरोबर ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शुभहस्ते आम्हाला पुरस्कार मिळतो आहे. महाराष्ट्रानं अनेक साहित्यिक पाहिले, अनेक विचारवंत पाहिले, पण परखड विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो त्या डॉक्टर श्रीपालजी सबनीस, बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे, त्याचबरोबर या रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे. खरं तर सोन्याला चकाकी कुणी आणू शकतो, पण आम्हाला कोणताही धातू द्या त्याचा आम्ही सोनं करून दाखवतो असे प्राचार्य डॉक्टर संजयजी नगरकर सर, ज्यांनी नुकतंच मनोगत व्यक्त केले ते सकाळचे सहसंपादक आदरणीय प्रकाशजी पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक मेत्रे, त्याचबरोबर शेलार, त्याचबरोबर साळुंखे, विचारपीठावर उपस्थित असणारे एकूणच सर्व मान्यवर. पुरस्कार देताना किंवा स्वीकारताना आनंद होणं हे स्वाभाविक आहे, पण पुरस्कारामागची भावना महत्वाची असते आणि ती भावना ही बंधुतेच्या दृष्टिकोनातून असते. आणि जो पुरस्कार आता मला दिलाय आदरणीय दादांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार दिलाय, आत्ताच प्रकाश आप्पा म्हणजे बंधुताचार्य रोकडे साहेब म्हणाले की हा तुम्हाला 34वा पुरस्कार दिलेला आहे. याचा अर्थ पुरस्कारांच्या यादीमध्ये टप्प्याटप्प्याने जी माणसं येतात ती माणसं ही उंचीची असतात, ही महत्वाची गोष्ट असते. आमदार अनेक आहेत, पण कामदार आणि इमानदार असणारे आमदार म्हणजे रोहित दादा असतात, ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट महत्वाची अशी असते की माणसं कर्तृत्वाने मोठी होतात, पण समाज मोठा झाला पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यापैकी हे आमदार रोहित दादा आहेत. राष्ट्रीय बंधुता प्रतिष्ठान आणि साहित्य परिषद गेले 49 वर्ष काम करते आहे. त्यांच्या कामाच्या यादीमध्ये महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक त्यांनी पुरस्कार देताना त्या यादीमध्ये दिसत आहेत, तेव्हा माझा नंबर त्यामध्ये लागतो याचा अर्थ आपल्यावर कुणाची तरी नजर आहे, ही महत्वाची गोष्ट असते. जिथं जाईल तिथं कॅमेऱ्यात आपण वाचतो किंवा तिथं लिहिलेलं असतं तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहात. महाराष्ट्रात सुद्धा असे राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि प्रतिष्ठानचे कॅमेरे लागलेले आहेत. याच्यावर माझा विश्वास आता बसतो आहे, कारण आपल्या कामावर कुणीतरी बघून नजर ठेवत आहे हे मला महत्वाचं वाटतंय. आणि म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता
आणि प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिलेला पुरस्कार म्हणजे हा पुरस्कार घेताना आनंद होतो आहे, पण त्याही पेक्षा अधिक माझी जबाबदारी वाटते आहे याचा मला अभिमान वाटतो आहे. आपल्या कामाबद्दल प्रामाणिक असणारा आणि मला वाटतं त्याचा अभिमान वाटत असताना मला महाराष्ट्रातल्या आता समोर उपस्थित सगळे पाहिल्यानंतर सगळ्या क्षेत्रातले इथे मान्यवर दिसतात, विद्यार्थी दिसतात, शिक्षक दिसतात, आदरणीय दादांवर प्रेम करणारे अनेक दादांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. रयत शिक्षण संस्थेशी संबंधित असणारे सगळे आपण आहेत. पुरस्कार देत असताना आणि पुरस्कार घेत असताना आता जे वातावरण आपण बघतो त्या वातावरणाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा ही चैतन्यता, ही प्रसन्नता ही आपल्याला जर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे हा प्रश्न जेव्हा जेव्हा मला पडतो तेव्हा समोर इथे वयस्कर काका बसलेले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर मला चैतन्य दिसतं, त्यांच्या चेहऱ्यावर मला प्रसन्नता दिसते आणि याचा अर्थ बंधुदाचार्य प्रकाश आप्पा सुद्धा या वयामध्ये अत्यंत प्रसन्नतेने, अत्यंत चैतन्यदायी वृत्तीने ते काम करतात. याचा अर्थ ही चेहऱ्यावरचं चैतन्य, हा चेहऱ्यावरचा आनंद, ही चेहऱ्यावरची प्रसन्नता येते कुठून याचा उत्तर जेव्हा मी शोधत असतो तेव्हा मला त्याचं उत्तर आता इथे मिळतं. ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर. याचा अर्थ देणारा आणि पुरस्कार घेणारा यांची जर सांगाडी व्यवस्थित बसली तर महाराष्ट्राला दिशा मिळू शकते आणि ती दिशा देण्याचं काम पुरस्कार सुद्धा करू शकतात. याच्यावर आपला विश्वास असणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं आणि म्हणून पुरस्कार स्वीकारत असताना आपली जबाबदारी, आपल्या पाठीवर कौतुक टाकणारी अनेक माणसं भेटतात, पण कौतुकाची थाप टाकत असताना लढ म्हणणारी माणसं भेटत नाही. आप्पा राष्ट्रीय बंधुता प्रतिष्ठान असेल, रयत शिक्षण संस्थेचं दादा पाटील महाविद्यालय असेल किंवा या दोन्ही संस्था असतील, या पुरस्कार देताना तुमच्या कामाला गती मिळाली पाहिजे, तुमचं काम जोमाने झालं पाहिजे, तुमच्या कामाच्या बद्दलची, समाजाबद्दलची आत्मीयता वाढली पाहिजे आणि तुम्ही काम करताना ते काम अथकपणे केलं पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून हे पुरस्कार दिले जातात. म्हणून पुरस्काराची भावना ही अत्यंत महत्वाची असते, ती राष्ट्रीय बंधुता प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिसते. हा पुरस्कार घेताना मला अभिमान आणि आनंद वाटतोय. ज्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक वेळा मी जेव्हा अभ्यास करतो, या महामानवांचा अभ्यास करत असताना आपल्या समोर आपली भूमिका कुठली असली पाहिजे. समोरचे युवक पाहिले की मला असं वाटतं आमदार सुद्धा दादा युवक आहेत, युवकाची व्याख्या काय हे दादांना बघून आता मी विचार करत होतो तेव्हा त्याचं उत्तर मला मिळालं. गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्या मधला जो दुवा असतो तो युवक असतो. आणि दुसरी गोष्ट दादा, ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं तो युवक असतो. ज्याच्या रक्ताची वळवळ होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो. आणि मला वाटतं पुरस्कार देणारी संस्था चळवळीतली, पुरस्कार घेणारे चळवळीतले आणि अशी चळवळ करणारी माणसं जर या राष्ट्रामध्ये असतील तर देशाला आणि राष्ट्राला नवी दिशा आणि या राष्ट्राचा हा तिरंगा ध्वज नेहमी फडकत राहील हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय बंधुता प्रतिष्ठानला आणि त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाला, दोन्ही संस्थांचं मी ऋण व्यक्त करतो. हे ऋण व्यक्त करत असताना आपण आमच्या पाठीवर थाप टाकलेली आहे, पण टाकत असताना आम्हाला बळ दिलेलं आहे. हे बळ घेऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काम करण्याची या निमित्तानं मी खरं तर भूमिका व्यक्त करतो. आणि आपल्या या खरं तर दिलेल्या प्रेमाबद्दल आणि दिलेल्या पाठीवरच्या थापेबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, कालपर्यंत आदरणीय रोहित दादांचा परिचय किंवा ओळख फक्त कर्जत जामखेडचे आमदार एवढी होती. पण आता जे पावसाळी अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये जे आदरणीय रोहित दादा व्यक्त झाले त्यानंतर आज जे आहे रोहित दादांची ओळख फक्त कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार एवढी नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांचा आवाज, संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांचे आशास्थान, ध्येयस्थान अशा प्रकारची झालेली आहे. आज हे विद्यार्थी संमेलन आहे दादा, इथं युवक आहेत आणि या युवकांच्या चेहऱ्यामध्ये हे युवक आपल्या चेहऱ्यामध्ये तुमचा चेहरा पाहतायत आणि
जे आहे आपलं भविष्य पाहत आहेत आणि म्हणून ज्यांची ओळख अशा पद्धतीनं दिवसेंदिवस विस्तृत होते, व्यापक होते, असे आदरणीय रोहित दादांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. राष्ट्रीय बंधुता पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण या ठिकाणी व्यक्त करावी. मला किती वेळ दिलाय? विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन आज आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आणि कर्जत शहरामध्ये होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे आणि आजपर्यंत अनेक वर्ष ही बंधुता चळवळ आपल्या राज्यामध्ये वाढावी यासाठी स्वतःचं हित बाजूला ठेवून लोकांचं हित मनामध्ये ठेवून ज्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आजच्या परिषदेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ रोकडे सर जे नेहमीच लोकांच्या बाजूने सत्ता कोणाची असली तरी विचार न करणारे आणि आपलं परखड मत प्रामाणिकपणाने मांडणारे साहित्यिक श्रीपालजी सबनीस सर ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. तसंच या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा शेवटच्या घटकापर्यंत जावा आणि आज ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला असे प्रदीपजी कदम व या ठिकाणी उपस्थित असणारे शंकर भाऊ अर्थडे तसंच पाटील सर असतील सकाळचे संपादक, चंद्रकांत भाऊ असतील, राजेंद्र तात्या असतील, कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरकर सर, तसंच इथं उपस्थित असणाऱ्या संगीताताई असतील, बप्पाजी पिसाळ असतील, बाळासाहेब चाळुके असतील, नामदेव बापू असतील, तात्यासाहेब ढेरे, कांबळे सर, सुभाषराव तनपुरे, संतोष भाऊ मेत्रे, सुनीलजी शेलार, विशालजी मेत्रे, प्रसाद टोकळीकर, भास्कर भाऊ बैगुमे, लालासाहेब शेळके, मोहन तात्या गोडसे, नितीनजी दांडे, बाळासाहेब सपकाळ, प्रकाश भाऊ दांडे, तसंच मोरे अण्णा असतील, भाऊ तोरणमल असतील, वाघमोडे भाऊ असतील, स्वातीताई पाटील असतील, राजश्रीताई तनपुरे असतील, निलेश भाऊ देवटे, गणेश भाऊ जेवरे, दीपक भाऊ यादव उपस्थित सर्वच मान्यवर बंधुत्व साहित्य परिषदेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, इथे उपस्थित असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, साहित्यिक, उपस्थित पत्रकार, सर्व उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींनो, मी मनापासून रोकडे सरांचे तसंच एखादा पुरस्कार देण्यासाठी काही प्रमाणात अभ्यास करावा लागतो. कोणाला देता येईल या बाबतीतली चर्चा करावी लागते, रिसर्च करावा लागतो. तर मी या कमिटीमध्ये असणारे सर्वच मान्यवर या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मला राष्ट्रीय बंधुता पुरस्कार इथं दिला आणि ती एक मोठी जबाबदारी आहे आणि त्या ज्या अपेक्षेने, ज्या हेतूतून आणि ज्या विश्वासाने तुम्ही हा पुरस्कार या ठिकाणी मला दिला, पुढच्या 30-35 वर्षानंतर आपण जेव्हा परत भेटू, मध्ये आधी भेटू, पण 35-40 वर्षानंतर जेव्हा भेटू तेव्हा अभिमानाने तुम्ही बोलाल
की या युवा कार्यकर्त्याला मी जो पुरस्कार दिला तो खऱ्या अर्थाने सार्थ झाला. खरं तर साहित्याबद्दल मी खूप जास्त बोलू शकत नाही, पण एक गोष्ट मला माहिती की साहित्याचं खूप महत्व समाजासाठी आहे. आपण विविध क्षेत्रामध्ये काम करत असतो, कुणी राजकीय क्षेत्रामध्ये असतं, कुणी सामाजिक, कुणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतं, कुणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये, शेती विषय, इतर सर्व विषय आपण घेतले. पण साहित्यिक क्षेत्राचं पण खूप मोठं काम खरं तर आपल्या या देशामध्ये चालू असतं. जे त्या क्षेत्रामध्ये नाही त्यांना कदाचित काय काम करतात, काय चालू असतं याबद्दल कदाचित माहिती नसेल. पण सातत्याने लोकात जाऊन कवितांच्या माध्यमातून असेल, लेखणीच्या माध्यमातून असेल, संगीताच्या मदतीने असेल, चांगले विचार लोकांपर्यंत कसे गेले पाहिजे. कुठल्याही विचाराचं सरकार असलं तर आपल्या लेखणीच्या माध्यमातून नाही तर आपल्या वक्तव्याच्या मदतीने सरकार जर चुकलं तर ठामपणे सरकारला विचारणारे जे लोक असतात ते खऱ्या अर्थाने साहित्यिक असतात. आम्ही जेव्हा राजकीय भाषण करतो आणि आजचं राजकीय भाषण जर आपण बघितलं आजच्या काळातलं, तर त्या भाषणामध्ये लोकांसाठी काहीच नसतं. कदाचित सबनीस साहेब बोलतील, आमचा वेळ भाषणामध्ये आरोप प्रत्यारोपवर जास्त जातो. आम्ही आज काय करतो याच्यावर कोणी बोलत नाही, पण त्यांनी पूर्वी काय केलं याच्यावर जास्त चर्चा होत असते. मी विधिमंडळात जेव्हा युवकांचा आणि लोकांचा प्रश्न मांडत होतो, त्याला उत्तर देत असताना माझे जे विरोधक म्हणजे सत्तेत असणारे लोक ते उत्तर देत असताना हेच बोलत होते, तुमच्या काळामध्ये हे झालं, तुमच्या काळामध्ये ते झालं, आम्ही बघा काय केलं. म्हणजे पूर्वीच्या ज्या गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये कदाचित आम्ही निर्णायक पोझिशनला नसू, पण पूर्वी काय झालं याच्यावर उत्तर देण्यामध्ये आमचा जास्त वेळ जातो. आणि आम्ही मांडलेला विषय हा आपल्या सर्वांसाठी कितीही महत्वाचा असला तरी तुमच्या आधीच्या लोकांनी त्या विषयावर कुठलंच काम नाही केलं याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा जास्त होते आणि त्यातून आपल्याला कधीही काय मिळत नसतं. आम्ही विधिमंडळामध्ये जेव्हा बोलतो, एक तर युवक आमदार म्हणून जेव्हा बोलत असतो तेव्हा बोलायची संधी मिळत नाही. तिथं आम्हाला नाव द्यावं लागतं, सातत्याने हात वर करावे लागतात, चिठ्ठ्या पाठवाव्या लागतात, लक्षवेधी असेल, प्रश्न उत्तर असतील, इतर सगळी जी माध्यमं असतात तिथं सगळ्या वापर करून ज्या ज्या ठिकाणी तुमच्या सर्वांचे प्रश्न आम्हाला मांडता येईल तो प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो. पण सहजपणे आम्हाला संधी दिली जात नाही. पण युवकांची खासियत आहे, संधी दिली नाही तरी युवक प्रयत्न करायला काही थांबवत नाहीत. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करतो. जिथं कुठं आम्हाला वेळ मिळतो तिथं खऱ्या अर्थाने युवकांचे प्रश्न आम्ही मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं करत असतो. आपण जयंती साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो. पण तो दिवस आला तर आपल्याला अनेक युवा डीजे लावतात, डीजे, आणि डीजे लावला ती जयंती साजरी झाली आणि विषय संपला. पण खऱ्या अर्थाने आपल्याला जर या शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जर जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला त्यांचे विचार लोकांपर्यंत कसे कसे नेता येईल यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करावे लागतात. आज दिवसभर जर कार्यक्रम जे या व्यासपीठावर आणि या हॉलमध्ये झाले त्या माध्यमातून सुद्धा जे सकारात्मक विचार आहेत
ज्या माध्यमातून आपल्या या युवा पिढीमध्ये बंधुत्व टिकली पाहिजे असे अनेक कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपल्याला घेता येतील आणि ते घेतले गेले पाहिजे. कारण का फक्त जयंती आणि पुण्यतिथी पुरतं या सर्व महापुरुषांचे जे काही कार्यक्रम असतात फक्त जयंती आणि पुण्यतिथी पुरतं न ठेवता ते कायम आपल्याला कसे चालू ठेवता येईल यासाठी प्रयत्न करण्याची खरं तर जरूरत आहे. कारण का आपण सकाळपासून ऐकत असलो बंधुत्वता, खऱ्या अर्थाने याचा अर्थ काय? मला असं वाटतं की जात पात धर्म कुठल्याही प्रकारचा भेद असेल त्याच्या पलीकडे जी वस्तू असते, जी गोष्ट असते त्याला आपण बंधुत्व म्हणतो. आता समाजामध्ये वावरत असताना नाही तर तुम्ही आता एज्युकेशन घेताय, शिक्षण घेताय, शिक्षण कशासाठी घेताय हा जर प्रश्न कोणी केला तर तुमच्याकडे अनेक लोक बोलतील की मोठं होऊन मला इंजिनियर बनायचंय, डॉक्टर बनायचंय, जे काय बनायचं ते बनायचं. पण याच्यामध्ये ते स्वप्न फक्त तुमचं आहे का? तर ते स्वप्न फक्त तुमचं नसतं, तुमच्या आई वडिलांचं सुद्धा असतं. कारण तुमच्यातले बहुतांशांचे आई वडील ते कुठे 10वी 12वी पर्यंत शिकले असतील, तर पुढे ते शिकू शकले नसतील, आर्थिक अडचण असू शकते. पण ते 10वी आणि 12वी पर्यंत शिकले असले तरी माझी मुलगी, माझा मुलगा हा कुठेतरी शिकला पाहिजे, शिकली पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत असतात. ही खरी महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जे त्यांना जमलं नाही ते तुमच्या मदतीने ते साध्य करण्याचा प्रयत्न तिथे करत असतात. त्यामुळे तुमच्या या खानदानावर जबाबदारी फक्त तुमच्या भविष्याची नाही, तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नाची सुद्धा आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये जर दंगल झाली आणि काही लोक आले आणि सहजपणे तुम्हाला भडकवलं की बघ धार्मिक कारणांमुळे असेल, जातीय कारणांमुळे असेल, तर दुसरं कुठलं ते कारण असेल, युवा असल्यामुळे आपण भडकतो, मग कुठेतरी वाटतं तर दगड घे, त्या आंदोलनामध्ये सहभागी हो, जी कुठे तिथं लोकांना मारामारीचे काय गोष्टी चालू असतील, दंगल चालू असेल त्याच्यामध्ये सहभाग घे. पण हा विचार आपण सर्वांनी कधी केलाय का की जी व्यक्ती आपल्याला येऊन सांगते की चल दंगलमध्ये सहभागी हो, जेव्हा दंगलच्या ठिकाणी आपण जात असतो तिथे गेल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला कधी दिसत नसते, आपणच तिथं असतो. आणि जो घेतलेला दगड असतो, जो पुढच्या व्यक्तीवर आपण तो टाकतो, तो आपल्यातच कुणी ना कुणी तिथे असतो. आणि ह्याच्यामध्ये होतं असं की समजा पोलिसांनी धरलं, नाहीतर कोणाची इजा झाली, कुणी त्याच्यामध्ये दगावलं, कोणाचा हात मोडला, पाय मोडला, तर त्यावेळेस सगळं बरं वाटतं की आपण बघा दंगलमध्ये सहभागी झालो, एक कुठला तरी विचार होता. नंतर आपल्याला कुणीही विचारायला येत नाही, आपला फक्त वापर त्या ठिकाणी होत असतो. मग काय झालं तुमच्या स्वप्नाचं? काय झालं आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाचं? समजा तुम्हाला चालताच येत नसेल आणि आपल्या आई वडिलांनी स्वप्न पकडलं असेल की हा आर्मी मध्ये जाईल, नाही तर तुम्ही स्वप्न मनामध्ये ठेवलं असेल की आपण आर्मी मध्ये जाणार, मग काय झालं त्या स्वप्नाचं? 10 मिनिटांमुळे पुढचे 60 वर्ष आपली असतात ती वाया जाऊ शकतात. काय कारण? काही लोकांना फक्त राजकीय पोळ्या भाजायच्या असतात, काही लोकांना दंगल घडवायची असते, वाद करायचा असतो आणि वादातून राजकारण करायचं असतं. म्हणून तुम्हाला सर्वांना मला सांगायचंय की जे मैत्री असेल, बंधुत्वता असेल, एकता असेल, समानता असेल, ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या आपल्याला कुठेतरी लागू करायच्या असतात, त्या समजून घ्याव्या लागतात. कारण कधीही कुठेही दंगल झाली, मोठं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये झोपडी गरिबाचीच झाली, त्याच्यामध्ये दुकान गरिबाचंच तुटतं, आणि जे या सगळ्या गोष्टीच्या मागे असतात ते मस्त एसी मध्ये बघून तमाशा बघत असतात. मग त्यावेळेस कुठेतरी आपल्या मनामध्ये विचार आला पाहिजे की आपण हे का करतोय, आपण जन्म कशासाठी घेतलाय? आई वडिलांचा अभिमान, स्वाभिमान आणि आपल्या भागाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपण जन्म घेतला, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण घेतलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आत्मसात करून या बाबतीत जाण ठेवणं पण तितकंच महत्वाचं आहे. तुमच्यात अनेक लोकांनी मणिपूरच्या बाबतीत वाचलं असेल,
काही दंगल हरियाणामध्ये चालू त्याच्याबद्दल वाचलं असेल. महाराष्ट्रामध्ये पण ठिकठिकाणी दंगली झाल्या. कोण घडवतं, का घडवतं, याच्या खोलामध्ये गेल्यानंतर कुठेतरी त्याची दिशा ही राजकारणाकडे जाताना आपल्या सर्वांना बघायला लागेल. पण मणिपूरमध्ये झालं काय? मणिपूरमध्ये तिथं 2 ट्राईब्स नाही तर 2 समाजामध्ये वाद हा निर्माण झाला. काही महिन्यांपूर्वीच तिथे इलेक्शन झालं होतं आणि त्या वादाचा फायदा काही प्रमाणात काही लोकांना इलेक्शनला झाला. पण इलेक्शन झालं म्हणून वाद संपतो असं नसतं. वाद चालूच राहतो आणि तो वाद इतका वाढला की सरकारच्या हातामध्येच काही गोष्टी राहिल्या नाही. काही व्हिडिओ आपल्या समोर आले, ते सुद्धा चुकून आले म्हणून आपल्याला कळालं की महिलांची तिथं परिस्थिती काय आहे. आणि तो व्हिडिओ जो प्रसिद्ध झाला, जो लोकांपर्यंत पोहोचला, तो फक्त 1% नाही तर 0.1% विषय, असे 99% विषय तिथं फार घातक आणि फार वाईट झालेले आहेत. राज्यकर्त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा तिथं सोडलेलं नाही. पण तिथल्या लोकांची अपेक्षा अशी आहे की देशाचे जे प्रमुख आहेत त्यांनी फक्त तिथं यावं आणि सांगावं आम्ही तुमच्या बरोबर आहोत, काळजी करू नका, एवढीच फक्त अपेक्षा. पण ते काय झालेलं नाही. म्हणून आज राजकीय क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं, विरोधकांकडनं तो विषय हा घेतला जातो. कारण का तमिळनाडूमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय की मणिपूरच्या जनतेवर जेव्हा अडचण आली तेव्हा कुठलाही राज्यकर्ता त्यांना धीर देण्यासाठी गेला नाही. मग तशीच परिस्थिती जर तमिळनाडूवर आली, तशीच परिस्थिती जर महाराष्ट्रावर आली, तशीच परिस्थिती गुजरातवर आली, तशीच परिस्थिती जर मध्य प्रदेशवर आली, मग तिथल्या लोकांना धीर देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे हे सांगण्यासाठी या देशाचे प्रमुख जातील का, असा प्रश्न तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना पडायला लागलाय. म्हणून आज शांततेत आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, आदिवासी समाजामध्ये सुरू आहे, इतरही सर्व समाज त्या समाजाला पाठिंबा देत आहेत. पण ही गोष्ट माणुसकीच्या विरोधात मणिपूरमध्ये घडली. तर माणुसकी टिकवणं हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि माणुसकी टिकवणं हे कुणी शिकवलं आपल्याला? तुमच्यातल्या अनेक लोकांच्या घरामध्ये आपले आजी आजोबा वारीला जात असतील. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म आपल्याला हेच सांगतं ना, माणुसकी टिकवा. अध्यात्म आपल्याला काय सांगतं? बंधुत्व टिकवा, समानता ठेवा. वारीमध्ये आपल्यातले अनेक लोक गेले असतील, तिथं गरीब श्रीमंत हा भेद कधीच नसतो, पुरुष महिला हा भेद तिथं कधीच नसतो, या जातीचा त्या धर्माचा हाही भेद तिथं नसतो. सगळेच माऊली असतात, सगळे समान असतात. आणि हा जो विचार आहे ना, जो वारकरी संप्रदाय आपण सर्वांना देतो, तो आत्मसात करण्याची जरूरत आहे. ही खरी भारताची संस्कृती आहे. त्यामुळे आजच्या नजीकच्या काळामध्ये आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याला फार वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये दाखवलं जातं. पण खरी भारतीय संस्कृती जर काय असेल तर ती आपल्याला बंधुत्वता, एकता, समानता या सगळ्या गोष्टी शिकवत असते. भेदभाव हा कुठल्याही धार्मिक ग्रंथामध्ये शिकवलं जात नाही. सगळीकडे सांगितलं जातं एक व्हा पण माणुसकी टिकवा. का शेवटी सगळ्यांचं स्वप्न असताना काही ना काहीतरी आपण बनायचंय. आपलं छपराचं घर असेल तर चांगलं सिमेंटचं चांगला बंगला आपल्या सर्वांचा झाला पाहिजे, एवढं स्वप्न असतं. आणि या स्वप्नाकडे लक्ष केंद्रित करण्याची जरूरत आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे कोणी राजकीय नेते असतात, जसं आम्ही, त्याला जेव्हा पाठबळ देत असतो, भेदाचं राजकारण जेव्हा बाजूला ठेवतो, त्याला म्हणतो आपण विकासाचं राजकारण. विकासाचं राजकारण हे अवघड असतं. कारण का काही गोष्टी आपल्याला दाखवाव्या लागतात. रोड झालेला आपल्याला दाखवावा लागतो, हे मोठं ऑडिटोरियम झालेलं आपल्याला दाखवावं लागतं, बस डेपो झालेला दाखवावं लागतं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेलं दाखवावं लागतं, हॉस्पिटल दाखवावं लागतं. जे जे काही शब्द दिलेले असतात ते पूर्ण करावे लागतात. MIDCचा शब्द हा पूर्ण करावा लागतो. कितीही संघर्ष करावा लागला त्याला आपण विकासाचं राजकारण म्हणतो. आणि हे सगळ्यात अवघड असतं. सोपं काय? गावामध्ये जायचं, 2 गट सांभाळायचे, एका गटाला सांगायचं मी तुझाच, दुसऱ्या गटाला सांगायचं मी तुझाच, आणि हे 2 गट सांभाळले तर गाव ऑटोमॅटिकली आपण सांभाळत असतो. पण ह्याच्यामध्ये विकास कधी होत नसतो.
ह्याच्यामध्ये फक्त वाद असतो आणि गाव पातळीचा वाद इतका अवघड असतो, म्हणून मी कधी ग्रामपंचायतला उभा राहिलो नाही, मी डायरेक्ट जिल्हा परिषद पासून सुरुवात केली. त्यामुळे हे वाद का निर्माण केले जातात हे कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे का होऊ नये यासाठी सुद्धा आपण सर्वांनी कुठे ना कुठेतरी प्रयत्न हे केले पाहिजे. पण हे करत असताना आज अनेक शिक्षक इथं आहेत, विद्यार्थी इथं आहेत, शाळेमध्ये सुद्धा हे विषय आपण सर्वजण शिकवत असतो. पण शाळेमध्ये ज्या पद्धतीने आज काही गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा बदल हे खूप मोठ्या प्रमाणात करावे लागतील. माझी मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये जातात, इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात, तिथे शिकवण्याची पद्धत फार वेगळी आहे. पण माझ्या मुलांच्या शाळेमध्ये अजूनपर्यंत ई लर्निंग संच अजून आलेले नाही. पण कर्जत जामखेडच्या 400 शाळांमध्ये आम्ही ई लर्निंग संच दिलेले आहेत. आज त्या प्रायव्हेट शाळेमध्ये प्लॅनेटोरियम नाहीये, पण कर्जत जामखेडच्या प्रत्येक शाळेमध्ये फिरतं प्लॅनेटोरियम हे जाऊन आलेलं आहे. शिक्षण का महत्वाचं? कारण का आज जर आपण पहिलीत असू, पहिलीमध्ये जे काही शिकवलं जातं ते जर आपण नीट शिकलो नाही आणि आपण दुसरीत गेलो तर दुसरीचा सिलेबस थोडा आपल्याला कळणार आहे. मग हा बॅकलॉग इतका राहत जातो की 10वीत गेल्यानंतर म्हणतो मला अभ्यासच नको. आज 10वीतून 12वीत जाणारे जी काही मुलांची संख्या आहे ती 10 लाख आहे महाराष्ट्रात, 10 लाख. त्यातले 12 ते 15% मुलं मुली 10वी नंतर शाळेच्या बाहेर पडतात आणि 12वी नंतर हे जे राहिलेले 90 नाही तर 85% मुलं मुली आहेत त्यातले अजून 30-40% बाहेर पडतात. आणि मग ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन साठी फक्त 7 ते 8 लाख ते 9 लाखाच्या आसपास मुलं मुली या महाराष्ट्रामधून ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट होऊन वर्षाला बाहेर निघतात. वर्षाला. फक्त दादा पाटील हे जग नाही आपलं, हे महाविद्यालय आपलं जग नाही, महाराष्ट्र हे आपलं जग आहे, भारत हे जग आहे. कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. तर मग एवढी मोठी कॉम्पिटिशन असेल तर शिक्षण पद्धत पण त्या ठिकाणी बदलली पाहिजे. जे काही इंटरनॅशनल लेवलला चालतं त्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये आपल्याला शिकवता येईल का याबद्दल विचार झाला पाहिजे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काही वर्षांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल पेपरमध्ये, ते देशामध्ये लागू झाली, महाराष्ट्रात लागू झाली, पण त्याच्यावर कुठलाच अभ्यास नाही झाला. त्याच्यामध्ये आपल्याला करिअर देणारे जे प्रॅक्टिकल कोर्सेस असतात ते आणता येईल का या बाबतीत अजून पण विचार झालेला नाही. आता तुमच्यापाशी येत असताना दादा पाटील महाविद्यालयामध्ये काही ब्युटी पार्लरचे कोर्सेस सुरू झालेले आहेत, फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस सुरू झालेले आहेत, अजून IT सेक्टरमध्ये काही गोष्टी सुरू झाल्या. हे त्याचा एक भाग झाला जो रयत शिक्षण संस्थेच्या मदतीने आज तुमच्यापर्यंत पोहोचतात. पण तुम्हाला मिळतं म्हणून भारतात नाही तर महाराष्ट्रात इथे शाळेला मिळतं, खरं तर असं नाही. म्हणून सांगतो शिक्षणाचं महत्व खूप आहे. तुम्ही विचार करा ना, जर शाहू महाराजांनी पहिलं शिक्षण धोरण आपल्या राज्यात आणलं नसतं तर अनेक बहुजन समाजातील मुलं मुली शिकलेच नसते. राईट टू एज्युकेशन आज जी चर्चा आपण करतो, पहिला राईट टू एज्युकेशन हा कुणी आणला होता माहिती? महाराजांनी आणला होता, शाहू महाराजांनी. तेव्हा सक्ती केली होती, तुमच्या घरातला मुलगा जर शाळेत नाही आला तर तुम्हाला पेनल्टी. तिथून कुठेतरी प्रेरणा घेऊन शिक्षणाला प्रगती आपल्याला कुठेतरी मिळाल्यासारखं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि महाराजांनी जी शाळा काढली त्या शाळेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे तिथे शिकत होते आणि ते जेव्हा बाहेर निघाले, शिक्षण त्यांनी घेतलं, तेव्हा काहीतरी ते बनू शकले असते, मोठा व्यवसाय करू शकले असते, कुठेतरी त्या काळामध्ये चांगली नोकरी करू शकले असते. पण ते न करता त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यापाशी कष्टकऱ्याकडे गेले, 1-1 रुपया 10 रुपये गोळा केले आणि त्यांनी रयत शिक्षण संस्था चालू केली आणि ती संस्था तेव्हा चालू केली म्हणून आज तुम्ही आपण सर्वजण इथं आज शिकू शकतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, हे जर शिकले नसतील तर शाळा नसती काढली तर काय झालं असतो? तर हे जे सर्व विचार आहेत ते पुरोगामी विचार असतील, समता, एकता, बंधुत्वता, हे विचार काय आजचे नाहीयेत. त्यासाठी अनेक लोकांनी त्याग दिले. तुम्ही विचार करा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर शिक्षण मिळालं नसतं
आज आपलं संविधान मिळालं असतं का? आणि एवढ्या सहजपणे मिळालं असतं का? एवढी ताकद आहे शिक्षणाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुटुंब अतिशय गरीब, पण जे काही 4 पैसे त्यांचे वडील कमवायचे ते कुठे आईस्क्रीम नाही तर चॉकलेट येण्यासाठी वापरले जात नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरवेळी त्यांचे वडील पुस्तक आणून देते आणि मग पुस्तक वाचत वाचत पुस्तकाची आवड त्यांची इतकी वाढली की एका दिवसाला त्यांना 2-2 पुस्तक लागायचे. एवढे विद्वान ते होते. आणि ते एवढे विद्वान असल्यामुळे आपल्याला संविधान मिळालं. संविधान म्हणजे काय? सगळ्यांना समान हक्क. काही लोक म्हणतात की अमेरिकेची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती जगातली सगळ्यात जुनी आहे. काही प्रमाणात खरं आहे, पण अमेरिकेमध्ये जेव्हा त्यांचं संविधान कॉन्स्टिट्यूशन हे करण्यात आलं होतं तेव्हा काही लोकांना त्यातून वगळलं होतं. त्याच्यामध्ये स्किनचा जो रंग असतो, आपण जे ब्लॅक पीपल असं तिथं म्हणलं जायचं, त्यांना मतदानाचा हक्क नव्हता. भारतात जे संविधान आहे लागू झाल्या तिथं कुठलाही भेदभाव न ठेवता प्रत्येक व्यक्तीला तिथं मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे अमेरिकेचं हे कितीही जुनं असलं तरी समावेशक विचार कुठल्या संविधानामध्ये आहे ते म्हणजे आपल्या भारताच्या संविधानामध्ये तो विचार आणि पहिल्या दिवसापासून तो अधिकार हा आपल्या सर्वांना मिळालेला आहे. आणि हाच अधिकार आज आपण सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत. त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की या सगळ्या थोर व्यक्तींनी जे काही परिश्रम केले ते सोपे नव्हते. त्यांनी ते परिश्रम केले म्हणून आज आपण या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जगू शकतो. पण जेव्हा हे थोर व्यक्ती विचार मांडत असतात त्यांच्या विरोधात एक वेगळा विचार काम करत असतो. तुम्ही म्हणाल कसं? काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन काही जण बोलले. महात्मा फुलेंच्या बाबतीत बोलले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बोलले, कर्मवीर भाऊराव अण्णांच्या बाबतीत बोलले, तुकोबारायांच्या बाबतीत बोलले. मग काही लोक म्हणाली बघा रोहित पवार विरोध करतात, बघा ते आंदोलन करतात, बघा हे कार्यकर्ते आंदोलन करतात, बघा ते हा पक्ष तो पक्ष आंदोलन करतोय. अरे पण आंदोलन कशासाठी करतोय? जर एवढ्या थोर व्यक्तींवर कोणी बोलत असेल तर जी व्यक्ती बोलली त्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही आंदोलनच करणार ना. कारण आम्ही जेव्हा समाजात फिरत असतो तेव्हा लोक आमच्याकडे बघत असतात, लहान मुलं आमच्याकडे बघत असतात, लहान मुलं आमच्याकडे बघून विचार करत असतात, अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात एक माणूस बोलला, बघा हे सगळे त्या माणसाच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. म्हणून लहान मुलगा नाही तर मुलगी विचार करते, उद्या जाऊन जर कुणी या थोर व्यक्तींच्या विरोधात बोललं तर आम्ही सुद्धा आंदोलन आणि आम्ही सुद्धा त्याचा विरोध केला पाहिजे. हा विचार कुठेतरी आपण आंदोलनाच्या माध्यमातून तिथं देत असतो. आपण आंदोलनच नाही केलं तर लहान मुलांना वाटणार आहे चालतंय, असं चालतंय, काय फरक पडतोय. आपण याचा विरोधच नाही केला तर अनेक लोकांना असं वाटलं आपण पण वेड्यासारखं बोललं तरी चालते. म्हणून जो विचार या थोर व्यक्तींच्या विरोधात काम करतो त्या विचाराच्या विरोधात आपल्या सर्वांना एक राहून काम करावं लागेल. कारण आपण जसं वागतो ते पुढची पिढी बघत असते. त्यामुळे तुम्ही जर चांगल्या पद्धतीने वागला तर तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पुढची पिढी ही घडवत असतात. तुम्हाला लहान भाऊ असतील, तुम्हाला बहिणी असतील, तुम्ही मोठ्या बहिणी आणि भाऊ म्हणून ज्या पद्धतीने वागत असतात ते तुमचे लहान भाऊ बहीण तिथं ते बघत असतात. म्हणून तुम्ही सुद्धा वागत असताना योग्य पद्धतीनेच वागलं पाहिजे असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं. पण आज शिक्षणाची परिस्थिती काय किती वेळ बोलायचं मला माहित नाही, पण आम्ही अधिवेशन आम्हाला खूप जास्त बोलून दिलं नाही म्हणून इथं आम्ही लागलो होतो. पण काही कितीही टीव्हीवर आपण बघितलं खूप भारी चाललंय, अजिबात भारी चाललेलं नाही. सत्ता ही असो का ती असो आम्ही त्याचा विरोधच करतो जेव्हा केव्हा एखाद्या विषयावर काम केलं जात नाही. आज काय शिक्षणाची पद्धत, आज जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद शाळा आहेत त्यात 15% शाळांना आज लाईट नाहीये.
72% शाळांमध्ये आज इंटरनेट कनेक्शन नाहीये. 40% शाळांना खोल्या नाहीत आपल्या या राज्यामध्ये. त्याच्याच बरोबर आज जर आपण बघितलं तर आज 20 ते 22% शाळांमध्ये शिक्षक नाहीये. आजचे जे मंत्री ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यामध्ये 100 शाळा असेल की तिथं फक्त एकच शिक्षक आहे आणि 30 शाळा अशा जिथे शिक्षक सुद्धा नाही. मग एखादा पहिलीतला मुलगा त्या शाळेत जर जात असेल आणि शिक्षकच नसेल, पुढच्या वर्षी तो दुसरीत गेल्यानंतर दुसरीचा सिलेबस त्याला कळणार आहे का? अशी आजची परिस्थिती आहे. आणि तुम्ही मला सांगा, एकच शिक्षक पहिलीलाही शिकवतोय, दुसरीलाही शिकवतोय, तिसरीलाही शिकवतोय आणि चौथीलाही शिकवतोय. कसं जमणार आहे त्या शिक्षकाला? काय कळणार आहे त्या मुलांना? काही लोक म्हणतात थोडी चालते, काय फरक पडतोय. आणि आमच्यासारखे राज्यकर्ते पण ठराविक असतात, ते म्हणतात काय फरक पडतो, थोडी मतदान करणार. आणि मग 15 वर्षानंतर त्यांच्या भविष्याचे कोण जबाबदार घेणार? उद्या जाऊन त्यांना जर काम नाही मिळालं तर त्याला तुम्ही आज जबाबदार आहात, कारण का तुम्ही त्या विषयावर आज काम करत नाही. म्हणून राज्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी या विषयावर काम करण्याची जरूरत आहे. 40% शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शौचालय नाही आपल्या राज्यामध्ये. तसंच जर आपण बघितलं तर आज जो खर्च आपल्या महाराष्ट्रामध्ये एका विद्यार्थ्याला केला जातो तो 27,000 रुपये आहे. इतर राज्यामध्ये तो कुठेतरी 60,000 नाहीतर 1 लाख रुपयाच्या आसपास आहे. आणि दिल्लीच्या शाळा जर आपण बघितल्या तिथं जो खर्च जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. फक्त पगार देण्यापेक्षा काही सुविधा आपल्याला कशा देता येईल याच्यावर सुद्धा येत्या काळामध्ये कुठं ना कुठंतरी काम करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. शिक्षकांचे अनेक विषय, अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर कुठं ना कुठंतरी काम हे आपल्या सर्वांना करावं लागेल. कारण आज 67,000 शिक्षक भरतीपासून वंचित आहे. म्हणजे 67,000 शिक्षकांची जरूरत असताना ती पदं आज भरली जात नाही. लवकरच भरली जातील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. त्यामुळे ह्या सगळ्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. याच्यावर आपल्या सर्वांना काम करावं लागेल. त्यामुळे साहित्य महत्वाचं आहे, शिक्षण पण तितकंच महत्वाचं आहे. विद्यार्थी जसे महत्वाचे आहेत तसे आपले शिक्षक सुद्धा महत्वाचे आहेत, संस्था महत्वाच्या आहेत. त्यामुळे या संस्थेच्या मदतीने सुद्धा जेव्हा चांगले कार्यक्रम घेतले जातात, जसं इथं हा कार्यक्रम इथं घेतला जातोय, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काही ते सकारात्मक आणि पॉझिटिव्ह हे मिळत असतं. ते आत्मसात करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असते. एका चांगल्या कार्यक्रमाला मला इथं उपस्थित राहता आलं. अनेक विषय, अनेक गोष्टी त्याच्यावर आम्ही बोलू शकतो, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आणि सबनीस साहेबांना सुद्धा आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. तर मी एकच तुम्हाला सर्वांना सांगतो, याच्या पुढं राज्यकर्ते असू, लोकप्रतिनिधी असू, नाही तुम्ही नागरिक असू, आपण फक्त बोललो काय मुद्द्याचं बोला. उगाच इकडे तिकडे काय लोक बोलत बसतात, टाइमपास करत बसतात आणि मुद्द्याचं तसंच राहून जात. आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, कुणीही बोलत नाही. आज शिक्षणाचा प्रश्न मोठा आहे, कुणीही बोलत नाही. महिलांच्या सुरक्षेचा आज प्रश्न महत्वाचा आहे, कुणीही बोलत नाही. आम्ही जेव्हा राज्याचे प्रमुख जेव्हा भाषण करत असतात विधिमंडळामध्ये, आमची अपेक्षा असते महाराष्ट्राचं विजन त्यांनी बोललं पाहिजे. पण विजन बद्दल कमीच बोलतात आणि नेहमी सांगत असताना फक्त गुवाहाटीला कसं पोहोचायचं हेच ते सांगत असतात. त्यामुळे कुठेतरी विजनवर बोलायची जरूरत आहे. आज आमच्या पुढच्या पिढीला काय पाहिजे ह्याच्यावर चर्चा करण्याची जरूरत आहे. आज हाताला काम कसं देता येईल याच्यावर कुठेतरी बोललं पाहिजे. आणि याच्यासाठीच तुम्ही जेव्हा बोला मुद्द्याचं बोला, तेव्हाच कदाचित राज्यकर्ते सुद्धा मुद्द्यावरच येतील. आणि हे जे राजकारण आहे की आपण काम आणायचं कुणीतरी थांबवायचं, हे जे राजकारण आहे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. त्या लोकांना सुद्धा कळेल. अरे नागरिकच म्हणतात मुद्द्याचं बोला, नागरिकच म्हणतात MIDC आली पाहिजे, MIDC थांबवायची नाही. पण काही लोकांना विजन नसते. विजन नसल्यामुळे काही गोष्टी थांबवण्यामध्ये ते व्यस्त असतात. पण आम्ही आणण्यासाठी व्यस्त असतो, आम्ही आणण्यासाठी कष्ट करत असतो. आणि खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या लोकांची प्रेरणा तुम्ही असता. तुम्ही जेव्हा आम्हाला भेटताल म्हणता, दादा तुम्ही जे केलं, तुम्ही ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात ते आमच्यासाठी, आमच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहात. हे दोन शब्द आमच्यासाठी इतके महत्वाचे असतात.
आणि ते 2 शब्द सातत्याने तुमचे माझ्याबरोबर असल्यामुळे, सातत्याने तुम्ही मला ते सहकार्य केल्यामुळे मला एक वेगळी प्रेरणा मिळते आणि तुम्हा सर्वांना सांगतो, तुमच्या सर्वांच्या हक्काची MIDC ही कर्जतला आल्याशिवाय कुणीही थांबवू शकत नाही. आणि या कार्यक्रमाला मला बोलावलं, माझा सत्कार केला, माझे 4 शब्द लांबलेलं भाषण तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं, त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने बस असताना सुद्धा, उशीर होत असताना सुद्धा तुम्ही सर्वजण थांबला, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि रोकडे सरांसाठी ज्यांनी 2000 साली 14 वर्ष त्यांचे गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसचे बाकी असताना सुद्धा एक समाजकारणासाठी, एका चांगल्या विचारासाठी व्यक्तिगत त्याग केला, समाजासाठी एकदम जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून सत्कार आपण करावा. तसंच परखड वाणीतून तुमच्या सर्वांचे विषय सातत्याने ज्यांनी मांडले असे सबनीर साहेबांसाठी सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा. तसंच प्रदीप कदम यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी 2000हून अधिक ज्यांनी भाषण या राज्यामध्ये केले, का त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार सत्कार. नगरकर सर आणि सर्व आयोजकांसाठी सुद्धा एका जोरदार टाळ्या वाजवून रयत शिक्षण संस्थेचा सत्कार करावा. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. मित्रांनो, या वैचारिक चिरंतन प्रवाहात मी अजिबात व्यत्यय आणणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ समीक्षक आणि ज्येष्ठ लेखक, साहित्यिक आदरणीय श्रीपाल सबनीस सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, 20व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. उद्याच्या महाराष्ट्राचं आश्वासक, विवेकशील, सत्यनिष्ठ नेतृत्व आमदार रोहित पवार, देशाच्या नकाशामध्ये बंधुतेला न्याय देणारे, संस्थात्मक प्रयत्न आणि व्यक्तिगत प्रयत्नातून एक नवा इतिहास निर्माण करणारे प्रकाश रोकडे, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय फाळके, या संमेलनाचे अध्यक्ष आणि कर्तव्यदक्ष अशा प्रकारचे प्राचार्य संजय नगरकर, या ठिकाणी पुरस्कार ज्याला मिळाला बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा, ते शिवव्याख्याते प्रदीप कदम, सकाळचे प्रकाश पाटील, सर्व सन्माननीय मंच आणि रसिक मित्रांनो, बंधुतेचा विचार हा लोकशाही रुजवण्याचा विचार आहे, संस्कृती टिकवण्याचा विचार आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्यावर सर्व लोक बोलतात, समतेसाठी सर्व लोक झटतात, पण बंधुता हे तत्व निर्णायक महत्वाचं आहे. स्वातंत्र्य आणि समतेला जोडून घेणार, लोकशाही परिपूर्ण करणार असं हे उपेक्षित अशा प्रकारचं तत्वज्ञान बंधुता समाजात रुजवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, ध्याय आणि ध्यास या संदर्भामध्ये संबंध विचाराची मांडणी करणारे आमचे बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचा हा 40-50 वर्षाचा ही तपश्चर्या आहे, प्रयत्न आहे. या प्रयत्नातून हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं संमेलन अनेक वर्षे चालू आहे. आज 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्तानं मी स्वातंत्र्य सैनिकांना, हुतात्म्यांना, शहीदांना मी विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुल्यांसह, भगतसिंहासह क्रांतिकारी सर्व महात्म्यांना आणि शहीदांना मी विनम्र अभिवादन करतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये भारत आणि महाराष्ट्राची साक्षरता रुजवण्यासाठी, ग्रामीण भागात पेरण्यासाठी ज्या भाऊराव अण्णांनी
तर हयात प्रयत्न केले त्या भाऊराव अण्णांना आणि दादा पाटलांच्या स्मृतीला मी या ठिकाणी प्रणाम करतो. मित्र हो, हे संबंध परिसर अनुभवताना अत्यंत समाधान झालं मला. एका छोट्या गावामध्ये मुस्लिम माणसानं, शेख नावाच्या माणसानं 7.5 एकर जमीन आपल्या महाविद्यालयाला दिली, शिक्षणासाठी दिली आणि 20 एकर जमीन दुसऱ्या प्रकारे शेतीलासाठी दिलेली आहे. 27 एकर देणारा मुसलमान माणूस या भूमीमध्ये जन्माला आला. त्याचं ऋण मी जाहीरपणाने या ठिकाणी व्यक्त करतो. या संस्थेच्या गौरवामध्ये, या संस्थेच्या संबंध मांडणीमध्ये, पायाभूत अधिष्ठानामध्ये सेक्युलरिझम आहे आणि संबंध लोकशाहीचा आत्मा सेक्युलर असल्यामुळं या गांधीच्या नावानं या संस्थेनं 600 पैकी 100 कॉलेज, 100 संस्था महात्मा गांधीच्या नावावर आहे. हे गांधीचं तत्वज्ञान ज्या देशामध्ये, ज्या विश्वामध्ये अजरामर झालेलं आहे, ज्या विश्वातले अनेक राष्ट्रनेते, राष्ट्रप्रमुख गांधीजींना अभिवादन करतात. भारताचा पंतप्रधान सुद्धा परदेशात गेल्यावर ज्या महात्मा गांधींचं नाव घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकणं त्याला कठीण आहे. अशा महात्मा गांधींना कुठला भिडे नावाचा गुरुजी, या ठिकाणी त्याला गुरुजी म्हणावा हा गुरुजीचा अपमान आहे. अशा प्रकारची विकृती पेरतो. गांधीच्या आईबद्दल, गांधीच्या बापाबद्दल, त्यांच्या कुळाबद्दल अत्यंत बदनामीकारक विकृती अशा प्रकारची पेरतो. लोकशाहीच्या साक्षीने हे घडत असेल तर गुरुजी लोकांना संबंध अपमानास्पद, गुरुजी नाव हे बदनाम केलेलं आहे. गुरुजीचं कुळ बदनाम केलं आणि महात्म्याचं कुळ बदनाम केलं. गुरुजी आणि महात्मा ही 2 कुळ अत्यंत पवित्र आहेत आणि या पवित्र कुळाला बट्टा लावणारा हा भिडे नावाचा विकृत माणूस, याचा निषेध मी जाहीरपणाने या ठिकाणी करतो. मित्र, मणिपूरच्या संदर्भामध्ये आमच्या सकाळच्या संपादकांनी आणि रोहित दादांनी सुद्धा उल्लेख केला. मणिपूरच्या संबंध परिसरामध्ये जे घडतं ते 2 जमातीतलं युद्ध नाही, हे संबंध विकृतीचं संबंध पेरणी आहे की पशुत्वाचा आणि सात्विकतेचा संघर्ष आहे. अजूनही 2000 वर्षाच्या विकासानंतर अजूनही माणसातलं जनावर कायम आहे आणि त्या जनावरानं त्या 2 स्त्रियांचीच विटंबना केली असं नाही. नागवे संपूर्ण वस्त्र घालून निर्वस्त्र अवस्थेमध्ये एका बाईची 2 महिलांची मिरवणूक काढणं, धिंड काढणं म्हणजे भारत मातेची ती धिंड निघाली आहे आणि म्हणून या प्रवृत्तीचा मी जाहीरपणाने निषेध करतो. आणि पंतप्रधानांनी 70 दिवसानंतर त्याचा संबंध आठवण झाली त्यांना किंवा ते जाणीवपूर्वक मौन स्वीकारलं होतं. जे मर्यादा आहेत, जे संबंध आपलं चुकलेलं आहे, कमी पडलेलो आहोत, त्याची कबुली न देता मौनामध्ये गेलेले पंतप्रधान जाहीरपणाने बोलत नाही. अशा प्रकारच्या पंतप्रधानाचा मी जाहीर निषेध करतो. हे सत्याचं व्यासपीठ आहे, हे शिक्षकाचं व्यासपीठ आहे, हे विद्यार्थ्यांचं व्यासपीठ आहे. इथे सत्यच बोललं पाहिजे आणि सत्याच्या बाजूने बोलत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी आम्हाला दाखवणं आवश्यक आहे. मित्र हो, महापुरुषाचा अर्थ म्हणजे बंधुता, संतत्वाचं संचित म्हणजे बंधुता, महात्म्याचा सारांश म्हणजे बंधुता आणि अशा प्रकारची बंधुता हा राष्ट्रीय बंधुतेचा पुरस्कार आमच्या रोहित दादांना दिलेला आहे. तो रोहित दादावरती उपकार नाही. रोहित दादाची पावलं, रोहित दादाचं वागणं, बोलणं, टीव्हीवरचं, घरातलं, बाहेरचं सर्व गेली अनेक वर्षापासून हे संबंध महाराष्ट्रानं, जगानं अनुभवलेला आहे. आणि प्रकाश रोकडे आणि त्यांची टीम तर अत्यंत बारीकीनं लक्ष ठेवणारी अशा प्रकारची ही माणसं आहे की कुणालाही उठून अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये अनेक पायरीचे 15 आपले आमदार आहेत. त्या प्रत्येकालाच असा बंधुतेचा पुरस्कार मिळालेला नाही. तो रोहित दादांनाच दिला गेला. याचं कारण पहिला आमदार हा या पदासाठी, पुरस्कारासाठी सन्मानित झालेला आहे. याचं कारण शिवाजी महाराजांच्या साक्षीनं, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कर्जतच्या MIDC साठी इथल्या तरुण रोजगार मिळावा म्हणून या तरुणांना तिथे भर पावसामध्ये उपोषण करणारे रोहित पवार, अशा प्रकारची रोहित पवार अगोदर हे डिक्लेअर झालं, नंतर त्यांनी ते केलेलं आहे. त्यानंतर उदय सावंतांनी अत्यंत विवेकानं, अत्यंत समंजसपणाने त्यांना उपोषण सोडवलं, आश्वासन दिलं
पण दुसऱ्या दिवशी मिटिंगला हजरच राहिले नाही, यालाच म्हणायचं मंत्री. जे लबाडीनं वागतात त्यालाच मंत्री म्हणायचं. ते प्रमोशन असतं लबाडीच्या संदर्भातलं. आम्ही टीव्हीचा पडदा पाहिलेला आहे. तुमच्या विरोधकात इलेक्शन मध्ये विरोध अशा प्रकारचा खेळ चालू असतो, कोणाची जीत कोणाची हार चालू असते. पण विरोध संपल्यानंतर, इलेक्शन जिंकल्यानंतर सन्माननीय राम शिंदे यांच्या मातुश्रीचं दर्शन घेणारे रोहित पवार हे मला अत्यंत महत्वाचे वाटतात. राम शिंदेनी एमआयडीसीला विरोध केल्यानंतरही एका सभेमध्ये कुठेतरी भाषण करताना संयत भाषेमध्ये, अत्यंत प्रगल्भ भाषेमध्ये, भूमिकेमध्ये लोकांचं संबंध भविष्य अधोरेखित करण्याच्या दृष्टीनं रोहित दादानी त्यांचा सन्मान करण्यासाठी शाल आणली. ते रोहित पवार मला महत्वाचे वाटतात. बाळासाहेब थोरातांच्या एका कार्यक्रमामध्ये मला आठवतं, प्रणिती शिंदे आणि रोहित पवार आणि दुसरं कोणतरी युवा अशा प्रकारचा आमदार होता. त्या ठिकाणचं त्यांचं मनोगत अत्यंत चांगलं असं सूचक अशा प्रकारचं मनोगत होतं. कुठेही टोमरेवारे नाही, कुठेही झटमारी नाही आणि अशा प्रकारच्या संयमित अशा प्रकारच्या भाषेमध्ये पॉइंट मुद्दा. आता सुद्धा भाषण करताना 30 मिनिटाच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडले. एकही मुद्दा गैर लागू नाही. मुद्द्याचं राजकारण चालू असताना मुद्द्याचं राजकारण करणारा विवेकी रोहित पवार अत्यंत मला महत्वाचा वाटतो आहे. मित्रहो, क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटच्या संबंध संस्थेमध्ये सुद्धा अत्यंत मोलाची कामगिरी करणारे, आजोबाची पाठराखण करताना आजोबाचं पावलावर पाऊल चालणारे, काकांची उद्धट आणि वाकडी वाट सोडून आजोबाच्या वाटेनं श्रेय जाणारे अशा प्रकारचे रोहित पवार मला महत्वाचे वाटतात. मित्रहो, भाषणामध्ये अत्यंत दुसरं काहीच नसतं असं ते म्हणाले. अनेक आमदारांची भाषणं, मंत्र्यांची भाषणं सुडानं पेटलेली आहे, शत्रुत्वानं भारलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये रोहित पवारासारखी तरुण आमदार, निलेश राणे तर अत्यंत म्हणजे सगळ्या तोंडातून सगळी पूर्ण शिव्याची वाकुलीच येते आहे. शिव्या म्हणजे निलेश राणे असं समीकरण झालेल्या काळामध्ये रोहित पवारांचं भविष्य निश्चित चांगलं आहे. ते चांगले किती, ते 35 वर्षाची वाट पाहा म्हणाले. मी म्हणलं 35 वर्षाची मी वाट पाहणार नाही. 15 ते 20 वर्षातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रोहित पवारांचा भेदाचं राजकारण करणारी मंडळी, संबंध राजकारणामध्ये भेदच पेरला जातोय. जातीपातीचा भेद, धर्माचा भेद, संबंध संपत्तीचा स्वार्थ आणि भेदाचं राजकारणामध्ये आणि विकासाचं राजकारण अवघड असतं, भेदाचं राजकारण सोपं असतं. म्हणून सगळी आमदाराची निधी पिढी, जुनी पिढी सुद्धा बिघडली आणि ती जुनी पिढी भेदावरच भर देत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या वाटेनं न जाता आपापली स्वतंत्र वाटचाल. शरद पवारांच्या समोर एक अशा प्रकारचा नेता होता यशवंतराव चव्हाण. त्यांच्या संस्कारामध्ये शरद पवार वाढले आणि त्यांचा संबंध परिपाक त्यांच्या भूमिकेमध्ये दिसतो. पण आमच्या रोहित पवारांच्या समोर 2 महापुरुष आहेत, एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरे शरद पवार. दोघांनाही आलेल्या राष्ट्रीय स्वरूपाच्या अडचणी, प्रांतीय स्वरूपाच्या अडचणी त्यांनी जाणलेल्या आहेत, ओळखलेल्या आहेत, समोर पाहिलेले आहेत. शरद पवारांचा गट, दुसरा गट फुटून निघाल्यानंतर संबंध इथून यशवंतराव चव्हाणांच्या दर्शनाला जात असताना शरद पवारांची पाठराखण करण्यामध्ये एकमेव जर नातू असेल तो रोहित पवार मला गाडीमध्ये दिसतात. त्यांचं स्वागत त्यांनी पाहिलं. त्यांचं सुख दुःख आणि या वयामध्ये त्यांचा संबंध आधार होऊन राहणारा, आधाराची काठी आणि आशेचं केंद्र बनलेला रोहित पवार आम्हाला अभिमानाचा विषय वाटतो. मित्रहो, या संबंध पातळीवरती आम्हाला निश्चितच अनेक गोष्टी या संबंध संमेलनाच्या निमित्तानं झालेले. सन्मान पत्रामध्ये दोन्ही संबंध पुरस्काराचा सन्मान झाला. शिवव्याख्याते आमचे कदम जे आहेत ते शिवव्याख्याते म्हणून निश्चित प्रसिद्ध आहे. त्यांना जाणीवपूर्वक शिवव्याख्यातेचा पुरस्कार दिला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या थोर पवित्र नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला. याचा अर्थ त्यांनी समजून घ्या. शिवाजी आणि आंबेडकर हे दोन्ही महापुरुष वेगवेगळ्या काळातले. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे जनक आहेत आणि संविधानाचा जनक बाबासाहेब आंबेडकर आहेत. दोन्हीही महत्वाचे आहेत. हिंदवी स्वराज्य महत्वाचं आहे आणि संविधानही महत्वाचं आहे. आता शिवव्याख्याते कदम यांच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पेरणीची जबाबदारी खांद्यावरती टाकल्या. एक हात शिवाजी महाराजांच्या संदर्भातली संबंध भूमिका बजावतो आणि दुसऱ्या हातानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पेरण्याची जबाबदारी आता त्यांच्यावरती आलेली आहे. अत्यंत ओजस्वी अशा प्रकारचं भाषण आहे.
तेजस्वी अशा प्रकारचा विचार आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेच्या व्यासपीठावर त्याला मी पाहिलं, अनुभवलं. शिवाजी महाराज ते अण्णाभाऊ या सर्व महापुरुषाची बेरीज त्यांच्या विचारामध्ये महाराष्ट्राला गरज आहे. अण्णाभाऊ साठेची गरज आहे, आंबेडकरांची गरज आहे, शिवाजी महाराजांची, महात्मा फुल्यांची गरज आहे, तुमच्या लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यवीर देशभक्तांची गरज आहे. या संबंध महापुरुषांच्या पातळीवरती महापुरुषाची बेरीज ही संबंध नव्या विचारवंतासमोर अत्यंत आव्हानात्मक अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून राजकारणी लोकांना सुद्धा शिकवण्याचं सामर्थ्य, दिशा देण्याचं सामर्थ्य आता विचारवंतांनी केलं पाहिजे, अभ्यासकांनी केलं पाहिजे. आपले महापुरुष एक एक वेगवेगळे करण्यात आलेले. राजकारणी लोक अत्यंत धुरंधर आहेत, अत्यंत बेरकी आहेत आणि तितकेच कुटील अशा प्रकारचे आहेत. त्यांनी महापुरुषाची वाटणी केली, जातीमध्ये धर्मामध्ये केली, संतांची वाटणी त्यांनी केली. या सर्व संतांना एकत्रित करण्याचा, महापुरुषांना एकत्रित करण्याचा विचार आमच्या बंधुतेच्या निमित्तानं होतो आहे. ते काम यापुढे कदमाने केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून या एकूण सगळ्या विचारामध्ये विचार करत असताना सन्मानपत्र दोन्ही आमच्या प्रकाश रोकडेने दिलेले. प्रकाश रोकडे हे संयोजक आहेत, किती सुंदर संयोजन करतात, मला मान्य पाहिजे. त्यांचं अर्ध काम आमच्या नगरकरांनी पूर्ण केलेलं आहे. इतका भव्य दिव्य हॉल महाराष्ट्राच्या कुठल्याही कॉलेजमध्ये, मी शेकडो कॉलेजमध्ये गेलो, हजारो कार्यक्रम केले, पण या महाविद्यालयासारखं कुठेही कागदाचा कप्पा दिसला नाही. इकडून तिकडे तिकडून इकडे एक छोटा कागद माझ्या हातात होतो, कुठे टाकावा मला लाज वाटली, असा जागा मला दिसली नाही. अशा प्रकारचे इतकं अप टू डेट अशा प्रकारचं कॉलेज. तिने 3-4 आहेत, हुशार आहे तुमचे नगर. एका कार्यक्रमात 3-4 कार्यक्रम त्यांनी आटपून घेतलेले. रोहित दादांच्या हस्ते त्यांनी कार्यक्रम ठेवला. रोहित दादा व्यापक माणूस, त्यांनी कधी मला कात्री पुढे केली. स्वतःला मिळालेला सन्मान दुसऱ्याला देणं हे कठीण आहे, पुढारी तर कधीच देणार नाही. असा सन्मान आमच्या रोहित दादाने आमच्या हातात दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या नावाप्रमाणे आपले पुढारी सहकारी जे आहेत, कनिष्ठ अशा दुय्यम अशा प्रकारच्या ज्या भूमिका ते बजावत आहेत, त्यांच्या योगदानाचं महत्व त्यांनी ओळखलेलं आहे. आणि मग आम्ही तर नेहमीच करतो, आता तुम्ही उद्घाटन करा. हा बहुमान देण्याची भूमिका व्यापकपण त्यांच्या मनामध्ये आहे. आणि अशी व्यापक अशा प्रकारच्या विचारातून इथले अनेक उद्घाटन झाले. फॅशनच्या संदर्भातलं डिझायनिंग आम्ही पाहिलं, तिथली काय बोलणारी झाडं आम्ही पाहिली, त्याचं उद्घाटन केलं गेलं. एक कॅन्टीन दाखवली गेली. इतकी सगळी तयारी नॅकसाठी करण्यात आली. अत्यंत डोळस माणूस आहे, नॅक दरम्यान आहे, आता लगेच येणार आहे. त्याच्यासाठी आपली सगळ्यांची तयारी करत असताना ही तयारी त्यांनी करून घेतली आणि उद्घाटन सगळ्या आलेल्या फुगडच्या पाहुण्यापासून करून घेतलं. हे अत्यंत स्किल आहे, या माणसाचं कौशल्य आहे. अर्थात 1.5 वर्षापूर्वी आलेले नगरकर दुसरीकडे इथे आले आणि या ठिकाणी एका 1.5 वर्षामध्ये 3 संमेलनं घेतली. संबंध शिक्षकाचं संमेलन, महाराष्ट्रातून शिक्षिका बोलवून सावित्रीबाईच्या नावाचं संमेलन या ठिकाणी घेतलं आणि संबंध शिक्षकाचा सन्मान दिला. शिक्षकाची जबाबदारी वाढलेली आहे. हे शिक्षकाचं दुसरं संमेलन आहे. आणि महत्वाचं आहे, शिक्षक सगळे चांगले नसतात. 5% शिक्षक अत्यंत बदमाश आहेत, अत्यंत लबाड आहेत. आमचे दारूबाज शिक्षक, सिगारेट पिणारे शिक्षक, तंबाखूचा गुटखा खाणारे शिक्षक, तालुक्याच्या लॉजवरती बाईला घेऊन जाणारे रणनीबाज शिक्षक, असे शिक्षकाचं समर्थन करणार या स्टेजवर. विद्यार्थ्यांनी त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. आणि ही संबंध बट्टेबाजी लावणारी भिडे जसा विकृत आहे, तसा दुसरा एक आदर्श शिक्षकांचा आदर्श साने गुरुजी आहे. अशा प्रकारच्या साने गुरुजीचा आदर्श आमच्या शिक्षकांनी का घेऊ नये असा प्रकारचा प्रश्न आहे. साने गुरुजी राष्ट्रीय भक्त, राष्ट्रप्रेमाचे साने गुरुजी, आईवर प्रेम करणारे साने गुरुजी, मुलावर प्रेम करणारे साने गुरुजी, राष्ट्रगीतावर प्रेम करणारे साने गुरुजी, भारतीय संस्कृतीवरती प्रेम करणारे साने गुरुजी, हा शिक्षकांसमोरचा आदर्श आहे. असं म्हणू शकतात की आमच्या समोर एकही राजकीय आदर्श नाही. आता मी निश्चितपणे रोहित पवारांमधला आदर्श शिक्षक सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रामध्ये अनेक मुद्दे कव्हर केले. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, अनेक गाडगे महाराज, तुमचे संबंध अनेक महापुरुष घेतले. शिक्षणाचा प्रश्न घेतला, MIDCचा प्रश्न घेतला, रोजगाराचा प्रश्न घेतला. अजून एकही गैरलागू मुद्दा नव्हता. हे लॉजिक या वयात जर रोहित पवार जर सांभाळत असतील आणि जनतेचे प्रश्नावरती भर देणं, फोकस करणं हे जर या वयात आहे, तर शरद पवारांच्या वयामध्ये ती किती पुढे गेलेली असेल. आणि भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचणारा माणूस मला महत्वाचा वाटतो.
सर्व पातळीवरती विचार करताना ही पत्रिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आज इथल्या आमचे प्रकाशराव फार हुशार आहे. इथल्या प्राचार्याच्याच गळ्यामध्ये अध्यक्षपद घातले ते, म्हणजे प्राचार्य तूच आणि अध्यक्ष तू संमेलनाचा, म्हणजे सगळी सोय, प्रेक्षकाची सोय, खाण्यापिण्याची सोय, त्यामुळे ऐकतं सगळं मिळालं. अशा ऐकतं मिळणारं प्लॅनिंग फार सोपं आहे. त्यामुळे प्रकाशरावची संबंध प्लॅनिंग मधली जबाबदारी कमी झाली. आणि म्हणून संजय आपल्या नगरकरांचं संमेलनाध्यक्षपद मी भाषण ऐकलं नाही, पण कृतिशील अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे आणि हा किती जलद गतीनं तो चालतो आहे हे मी पाहिलं. संबंध विजन किती जोरदार आहे. या कॉलेजला संबंध पुढे नेत असताना त्यांचा संबंध प्रयत्न आणि त्यांची प्रयोगशीलता महत्वाची आहे. सन्माननीय राजेंद्र फाळके हे स्वागताध्यक्ष आहेत. इथल्या लोकल कमिटीच्या अध्यक्षाला जर स्वागताध्यक्ष केलं तर स्वागत करण्याची जबाबदारी त्यांची. प्रकाशराव मोकळे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी आमच्या संगीता दिंडोरकरने सुरुवातीचं गाणं गायलेलं आहे, बंधुतेचं गाणं आहे. प्रकाशरावची निर्मिती आहे. प्रकाशराव कवी आहेत, लेखक आहेत, कार्यकर्ता आहेत, नेता आहेत, संघटक आहेत, संयोजक आहेत, समन्वयक आहेत. काय नाही, बंधुतेचा अर्थ म्हणजे प्रकाशराव रोकडे. आणि म्हणून संगीता दिंडोरकरचं कवी संमेलनाचं अध्यक्षपद आणि तिची कविता मला अनेक लोकांनी वानखेडे, मला वाटतं प्रकाश रोकडे माझ्याकडे पाठवली. मराठीच्या संदर्भातली त्यांची कविता अत्यंत व्हॉट्सअपवर मला लिहिता येत नाही काहीच, म्हणून मला वाचायला आली आणि मराठीची वेलांटी, तिचा उकार या संदर्भातलं अलंकरण अत्यंत सुंदर त्यांनी केलेलं आहे. सर्व जातीची माणसं त्यांनी सन्मानित केलेली आहे. एका जातीची माणसं बंधुतेच्या व्यासपीठावर नसतात. ब्राह्मण, मराठा, कुणबी, महार, दलित, मुसलमान सगळे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिसेल सजित शिंदे, डॉक्टर जतीन बोस काजळे, संतोष शेळके, मारुतीराव वाघमोडे, विजयकुमार पांचा, नारायण सोनवणे, रोहिदास शिखरे, त्यानंतर संदीप राठोड, संदीप चव्हाण, हनुमंत गाडगे, राजू पारेख पांडेकर, अशी विविध स्वरूपाच्या विविध जाती धर्माची आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बंधुतेचा झेंडा त्या कोपऱ्यामध्ये रोवला जावा. त्या प्रकाशामध्ये सर्व महाराष्ट्राची वाटचाल सुसंगतपणे, समंजसपणे, एक दिलानं, एक मुखानं, एकात्म व्हावी असं अशा प्रकारचं स्वप्न उराशी बाळगणारा हा माणूस. आणि चंद्रकांत वानखेडेची सुद्धा कविता याच प्रकारचं त्यांचं कार्य अशा प्रकारचं आहे. हे संबंध एक टीम उभी केलेली आहे. अत्रे नात्याने मला वाटतं उद्घाटक ठेवलेले आज. आणि उद्घाटक म्हणजे वा वा सुंदर, दोघांचे भाषण ते संयोजक म्हणून चांगले म्हणणं मला मी ऐकलं नाही, त्यावर काही म्हणणार नाही, मी ऐकून वाटल्यास म्हणे. पण त्यांचं भाषण चांगलं झालं असेल की नाही मला माहिती नाही, पण उद्घाटक म्हणून त्यांचा जो शेरवानीचा कोट आहे तो मला धक्का होऊन गेला. सकाळी उद्घाटक आणि आता सूत्रसंचालक, त्या डबल भूमिका, त्याला दुहेरी भूमिका दिली आहे. असं माणसाला जोडून घेणारा माणूस आहे. माणसाची जोडणी महत्वाची. बंधुता त्यांनी बंधुतेच्या प्रतिष्ठानामध्ये, संस्कारामध्येच पेरलेली आहे, आपल्या परिवारामध्ये पेरली आहे. तो परिवार व्यापक अशा स्वरूपाचा आहे आणि हा व्यापक परिवार महाराष्ट्रभर, देशभर पसरून संबंध या बंधुतेच्या संस्कारामध्ये सर्व संत एकत्र आलेले. गाडगे बाबांचा विचार, तुकडोजी महाराजांचा तू बंधुभाव एक असू दे, देव वरची असा दे, असा देवाला बंधुत्वाचा वर मागणारा तुकडोजी महाराज. ज्ञानेश्वरी जो जे वांछिल तो ते राहो म्हणणारे ज्ञानेश्वर. महात्मा फुल्यांच्या अखंडामध्ये सुद्धा ब्राह्मण महार काय मातंग, ख्रिस्त महम्मदाशी धरावे पोटाशी अशी म्हणणारी महात्मा फुलेची बंधुतेची भूमिका, ही प्रकाशवंत यांच्या बंधुतेची भूमिका आहे. ही सर्वार्थाच्या अत्यंत विधायक अशा प्रकारच्या स्वरूपाची विधायक भूमिका स्वीकारणारी भूमिका. फक्त देशाच्या पातळीवरची ही भूमिका नाही, विश्वात्मक पातळीवरती ही बंधुतेचा विचार रुजावा. निग्रोंचा विचार, काळ्या लोकांचा आणि गोऱ्या लोकांचं संगनमत व्हावं, त्यांची एकरूपता लक्षात घ्यावी. पाकिस्तान आणि भारताची जनता एकत्र नांदावी. सगळ्यांचा देवा एकच आहे, दुःखमुक्त मानवता. दुःखमुक्त मानवतेसाठी सर्व लोकांनी प्रयत्न करावे. आणि यामध्ये कलावंत असतात, विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत. राजकारणी लोक कमी पडतायत. राजकारणी लोक फक्त खुर्चीचा विचार करतायत. संपत्ती आणि खुर्ची, सत्ता आणि संपत्ती एवढ्या फक्त केंद्रित राजकारण झालेलं आहे. या कोंडीला भेटण्याचं, या कोंडीला फोडण्याचं काम बंधुतेनं करावं. आणि अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आमदारांनी या ठिकाणी मांडलेली. मी या ठिकाणी स्वागत करतो या संबंध भूमिकेचं, या विधायक भूमिकेचं. अधिक कठोर होण्याची गरज आहे.
लोकशाहीला आग लागलेली आहे, राजकारणाचं दिवाळा निघालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकारण विधायक करणं, धर्म शुद्ध करणं, संस्कृती शुद्धीकरण करणं, साहित्य शुद्धीकरण करणं आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्याचं आव्हान आम्हाला सर्वांना पेलावं लागणार आहे. त्यासाठी बंधुतेचा विचार व्यापक महत्वाचा आहे. या बंधुतेच्या व्यासपीठावरून आपल्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि माझं भाषण संपवतो. जय भारत. मित्रांनो, जिंदगी में कुछ अरमान होते हैं, जिंदगी में कुछ अरमान होते हैं, उन अरमानों के राह पर कई तूफान होते हैं. जिंदगी में कई अरमान होते हैं, उन अरमानों के राह पर कई तूफान होते हैं, लेकिन इन तूफानों का सामना करके अपने अरमानों तक पहुंचने वाले बंधुताचार्य प्रकाश रोकड़े जैसे इंसान होते हैं. बंधुताचार्य प्रकाश रोकड़े जैसे इंसान होते हैं. बंधुता लोक चळवळीचे प्रणेते माननीय बंधुताचार्य प्रकाश रोकड़े. या महाविद्यालयाचे प्रज्ञावंत प्राचार्य आजच्या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय नगरकर यांच्या अध्यक्ष भाषणाला वेग मिळावा आणि आमच्या बंधुता ध्यासपीठाचे पहिले शंकराचार्य या संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक शंकर आत्रे यांना उद्घाटनपर भाषण करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून सकाळी फक्त 1.5 मिनिटं बोलले आणि आता शेवटच्या समारोपामध्ये दादांशी बोलायचे म्हणून फक्त 5 मिनिटं बोलणार, कारण दादांशी बोलण्याची संधी मला मिळणार नाही. बहुजनांना धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनांना राजकीय गुलामगिरीतून मुक्त करणारे छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणारे महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांना शैक्षणिक चळवळीतून मुक्त करणारे राजश्री शाहू महाराज, तथागतांचं धार्मिक कार्य, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं सामाजिक कार्य, छत्रपतींचं राजकीय कार्य, शाहू महाराजांचं शैक्षणिक कार्य आपल्या एका हयातीमध्ये पूर्ण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि जागतिक विद्वानांचे शिरोमणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो. एक छोटंसं चिंतन आपल्या समोर मांडणार आहे आणि ती उरलेल्या 3 मिनिटांमध्ये मी आपलं भाषण पूर्ण करणार. काही वर्षापूर्वी केलेले चिंतन 18व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो त्यावेळेस मांडलेले एक चिंतन. रविवारचा वेळ, रविवारचा दिवस, सकाळची वेळ, आमची वैभवी आमची पत्नी खाली बसलेली आहे. माझी नात वैभवी तिच्या आईच्या भोवती खेळत होती. तेवढ्यात शेजारच्या चौकामध्ये आवाज यायला सुरुवात झाली. आमच्या बायकोनं तो आवाज ऐकला आणि मला फरमान सुटलं झाला, वैभवीला घ्या आणि तिला तो डोंगराचा खेळ दाखवला. मी पटकन वैभवीला उचललं, खांद्यावर घेतलं आणि चौकात गेलो. गोलाकार गर्दी होती, आत माणसं बघत होती. मी वैभवीला घेतलं आणि आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला. आमच्या वैभवी मला म्हणाली, आप्पा मला आपलं दिसतंय, मी तुमच्यापेक्षा उंच आहे. मी म्हणालो, तुला खाली उतरतो, तुला दिसतंय का बघ. आत डोकवलं. दादा काय होतं? अर्धनग्न झालेली लोकशाही नाचत होती आणि आपल्या अंगावर आसुडाचा असुराचा फटका उडत किंचाळत होती. मी तुमची लोकशाही तुम्हाला सांगते, आरडून ओरडून सांगते की धोक्यात आहे. माझ्या समतेचा विचार, माझ्या बंधुत्वाचा विचार, माझा धर्मनिरपेक्षतेचा विचार, माझ्या मानवतेचा विचार आज धोक्यात आहे. तुम्ही लोकशाहीचे खरे मालक आहात. तुम्ही तुमच्या भविष्याचे मालक आहात. तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. मग तुम्ही साहित्यिक असाल, मग तुम्ही शिक्षक असाल, मग तुम्ही विद्यार्थी असाल, मग तुम्ही वकील असाल किंवा तुम्ही राजकीय असाल, तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि माझं रक्षण करावं लागेल. तेव्हापासून साहित्यिकांना
कलावंतांना, पुढाऱ्यांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना एकत्र करून भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी जवळपास 49 वर्षापासून सांभाळतो झाला. त्याला पीक आलं. आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी बंधुतेवरती गाणी लिहायला सुरुवात झाली, कविता लिहायला सुरुवात झाली, लेखन लिहायला सुरुवात झाली, साहित्य लिहायला सुरुवात झाली आणि भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी मोठीच्या मोठी फळी झाली. 49 वर्षामध्ये मी काय केलं असं जर मला कुणी सवाल विचारला तर मी सबनी सरांना हे सांगू शकेल, मी संशोधन केलं आणि ह्या नगरमध्ये सांगतोय ही सुखूप भूमी आहे. इथं जे बीजारोपण होतं ते पूर्ण जगामध्ये जातं. इथं सहकाराचं बीजारोपण झालं, सगळ्या जगामध्ये सहकाराचं उभं पीक आपल्याला बघायला मिळते. म्हणून इथं मी बोलतोय, म्हणून तुम्हाला सांगतो मी एक बियाणं विकसित केलं. एकच बियाणं पेरा, शेकडो पिकं त्या बियाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. ते बियाणं म्हणजे बंधुता पेरा, आयुष्य उगवेल. बंधुता पेरा, धर्मनिरपेक्षता उगवेल. बंधुता पेरा, करुणेचे मुळे फुलू शकतील. बंधुता पेरा, मैत्रीचे मुळे झुलू लागतील. आता बंधुता पेरल्याशिवाय या भारतातील लोकशाही टिकवता येणं अवघड आहे. राजकीय लोक काय करतात त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. साहित्यिक हे समाजाचे भाग झाले पाहिजे आणि साहित्यिकांचा राज्यकर्त्यांवरती अंकुश असला पाहिजे अशी आपली धारणा आहे आणि ती असली पाहिजे. या देशातल्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला बंधुतेचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वरांनी बंधुतेसाठीच पसरायला मागितलं, बंधुभावासाठी. स्वामी विवेकानंदांनी शिकोगाच्या धर्म परिषदेमध्ये बंधुताचा नारा दिला. संपूर्ण जगाला भारत देशाने बंधुतेचा मंत्र दिला. आजही सगळे जग आपल्याकडे बघतंय, अरे तुम्ही तथागतांचे अनुयायी आहात, तुम्ही स्वामी विवेकानंदांचे अनुयायी आहात, तुम्ही छत्रपतींचे अनुयायी आहात, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आपल्या भारतातला कुठलाही माणूस परदेशात गेला आणि परदेशीचा माणूस जर इथं आला तर इथल्या भूमीला वंदन करतो, कारण तो म्हणतो ही तथागतांची भूमी आहे. आणि म्हणून दादा मला इथे एक चांगला संकल्प माना, आपल्याला तथागत स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानेश्वर महाराज, संपूर्ण संत मानले यांचा विचार जगाला दाखवला, यांचा विचार जगात पेरला तर भारत हे जगाच्या पाठीवर विश्व बंधुत्वाचं तीर्थक्षेत्र बनेल. त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि कामाला लागायचे. आम्ही 24 राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन घेतले वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी. नगरमध्ये सुद्धा आम्ही एक साहित्य संमेलन घेतले, अहमदनगरमध्ये, सहकार सभागृहामध्ये, नाशिकमध्ये घेतले, वाळव्याला घेतले, आपल्या इस्लामपूरमध्ये एम.डी. पाटलांच्या दारात घेतले, प्रांगणामध्ये घेतले. आणि म्हणून मला या भूमीमध्ये हे बीजारोपण, विश्व बंधुत्वाचं बीजारोपण करायची मला आवश्यकता वाटते. तुमच्या मानपत्रामध्ये मी लिहिलं तेव्हा मला ही कल्पना सुचली. मी बारामती मतदारसंघाचा माणूस आहे, मी शरद पवारांच्या घराण्यावरती प्रेम करणारा माणूस आहे. तुम्ही जेवढे प्रेम करताना त्याच्यापेक्षा तो सुभर जास्त हे अभिमानाने सांगेल. आणि म्हणून तुमच्यापुढे एक मागणी घेणार, विश्व बंधुत्वाचा विचार जर आपल्याला जगात पेरायचा असेल तर या भूमीमध्ये त्याचं बीजारोपण आपल्याला केलं पाहिजे. खर्चासाठी नव्हे, तुम्ही आमच्या प्राचार्यांना विचारलं तर या संमेलनासाठी फार मोठा खर्च अजिबात झालेला नाही, होऊ दिलेला नाही. आम्ही सामंजस्याने जसं मुलाचं मुलीचं दंड करतो एक विचाराने तशा पद्धतीने संमेलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि म्हणून मला मी मानपत्रामध्ये लिहिलं, तुम्ही फक्त कुलवंत नाही, तुम्ही कुलवंत आहात, तुम्ही शीलवंत आहात, तुम्ही क्रियावंत आहात, तुम्ही नामवंत आहात आणि तुम्ही प्रज्ञावंत देखील सुद्धा आहात. तुम्हाला पुढचं कळतं त्याला तर प्रज्ञावंत म्हणतात. म्हणून या भूमीमध्ये, या सभागृहामध्ये पहिलं विश्व बंधुता साहित्य संमेलन व्हावं. 2 सेनापती तुमच्या पाठीशी आहेत, एक तुमचे प्रज्ञावंत प्राचार्य आणि दुसरे दादासाहेब फाळके, काकासाहेब फाळके.
या दोन सेनापतींच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून आशीर्वाद दिले, तर या भूमीमध्ये, या सभागृहामध्ये पहिलं विश्व बंधुता साहित्य संमेलनाची पेरणी होईल आणि हेच बंधुता हे मूल्य पुन्हा तरुण होईल. 25 वर्षानंतर 26वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन घ्यायचं नाही, 25 वर्षानंतर आम्हाला पुन्हा तरुण व्हायचंय आणि पहिलं विश्व बंधुता साहित्य संमेलन घ्यायचं. त्याच्या स्वागताच्या शिवा आमच्या पाठीजोड खांद्यावरती हात द्या आणि म्हणा, लढा, आम्ही लढतो. तुम्ही तरुण आहात आणि मी म्हातारा असं अजिबात नाही. तुमच्या पक्ष वयाने 2 वर्ष जास्त असेल, पण कर्तृत्वानी आपण माझ्यापेक्षा मोठे आहात आणि म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या आणि पहिलं साहित्य विश्व बंधुता साहित्य संमेलन इथं घ्या. मग आपल्या पुढे प्रश्न येतो, इथं का घ्या? इथे याच्यासाठी घ्यायचं की जगापेक्षा हा भारत फार मोठा देश आहे. भारतामध्ये पूर्ण जग आहे. जगामध्ये जेवढ्या धर्माची लोक राहतात ना, तेवढ्या धर्माची लोक एकट्या भारतात राहतात. गुण्या गोविंदाने म्हणतात, राजकीय काही खिली चालते, चालू द्या, आम्ही लढायला भक्कम आहोत, आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. आम्ही अनेक लढाया लढलेलो आहोत. फुले आंबेडकर शाहू छत्रपतींच्या हत्यारानं, विचाराच्या हत्यारानं अनेक लढाया लढलोय, आम्ही जिंकलोय, कधीही पराभूत झालेलो नाही. आणि म्हणून या भारतामध्ये सगळे धर्मीय लोक एकत्र असतील, गुण्यागोविंद नाटक असतील, तर आपल्याला विश्व बंधुता साहित्य संमेलन घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही किंवा परदेशातली लोक इथं आणण्याची गरज नाही. सगळे धर्माची लोक इतर बोलावून, सगळ्या जातीची लोक इथं बोलावून आपण पहिलं विश्व बंधुता साहित्य संमेलन घेऊया. तुम्ही जर आम्हाला त्या काळामध्ये भेटला नाही तर ते पुण्यामध्ये आम्हाला घ्यावंच लागणार. आणि म्हणून त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावं, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. शंकराचार्य आपल्या समोर असेल, द्रोणाचार्य आपल्या समोर असेल, क्रांतिज्योती आपल्या समोर असेल. म्हणून तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, पहिल्या विश्व बंधुता साहित्य संमेलनाचा सन्मान या महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा स्पष्ट वक्ता, साहित्यिक, विचारवंत, समीक्षक आणि कार्यकर्ता सुद्धा. साहित्यिकाला जात नसते, साहित्यिकाला धर्म नसतो, कलावंताला धर्म नसतो. साहित्यिकाचा एकच धर्म असतो, कलावंताचा एकच धर्म असतो, तो म्हणजे आपला देश. आणि या देशाचं भविष्य ज्याला माहित आहे, त्या देशाचं भविष्य वैचारिक पातळीवर घडवण्याची ज्याची क्षमता आहे, अशा डॉक्टर श्रीपाल सबनीसांना पहिल्या विश्व बंधुता साहित्य संमेलनाचा आपण अध्यक्ष करूया. त्यांनी मला होकार द्यावा अशा पद्धतीची कळकळीची भावना व्यक्त करतो. आणि दादा, आपण मला ऐकून घेतलं, आपण मला ऐकून घेतलं, हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान आहे. मी पुरस्कार देतो, पुरस्कार घेण्याच्या फंदात कधीही पडत नाही, पण तुम्ही जर विश्व बंधुता साहित्य संमेलन इथे घेतलं तर तो माझा भारतरत्न सन्मान असेल, असं मी या ठिकाणी जाहीर करतो. थांबतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मनोगत, क्रियात्मक असं मनोगत या ठिकाणी आदरणीय बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी मांडलं आहे. आणि बंधुताचार्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ते आदरणीय दादा निश्चितपणे हसत मुखाने ती जी जबाबदारी स्वीकारतील. आणि आदरणीय सबनीस सर जे आहे तेही आप्पांच्या प्रेमातच आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रेमाचा अवहेर तेही करणार नाही, ही बंधुता परिवाराला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा आशावाद निश्चितपणे या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आज शेवटच्या आता या समारोपाकडे आपण जातो आहोत. गुणवंत शिक्षकांच्या पाठीवरती थाप या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यांचा सत्कार, सन्मान या ठिकाणी या बंधुता ध्यासपीठावरती केला जाणार आहे. आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांच्या हस्ते आणि पहिल्यांदा जे आहे काही पुरस्कारांचं वितरण रोहित दादांच्या हस्ते या ठिकाणी होईल आणि नंतर डॉक्टर श्रीपाल सबनीस सर त्या ठिकाणी पहिल्यांदा मी हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. प्राध्यापक विक्रम कांबळे, प्राचार्य साई कृपा कला महाविद्यालय घारगाव, तालुका श्रीगोंदा
येथील प्राध्यापक विक्रम कांबळे यांना या ठिकाणी बंधुता ध्यानपीठावर आमंत्रित करतो. त्यानंतर माननीय मजहर सय्यद कला शिक्षक जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन यांनी तयार राहायचं आहे. पहिला पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जात आहे. प्राध्यापक विक्रम कांबळे, आदरणीय रोहित दादा पवार, माननीय डॉक्टर श्रीपाल सोनेस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय मजहर सय्यद कला शिक्षक जगदंबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय राशीन. बाहेर जी रांगोळी त्या ठिकाणी काढलेली आहे ती आदरणीय राशीन मजहर सय्यद सरांच्या कल्पनेतून साकार झालेली आहे. त्यानंतर माननीय सुरेश सखाराम गवारी, प्राचार्य श्रमजीवी जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पोशीम जिल्हा रायगड यांनी तयार राहायचं आहे. माननीय सुरेश सखाराम गवारी, प्राचार्य श्रमजीवी जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पोशीम जिल्हा रायगड यांनी या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर माननीय मुलका बाळासाहेब केदारे, माजी मुख्याध्यापक सोनमाळी विद्या मंदिर कर्जत या ठिकाणच्या माजी मुख्याध्यापिका माननीय उल्का बाळासाहेब केदारे यांनी तयार राहायचं आहे. यांनी आपला पुरस्कार स्वीकार करण्यासाठी बंधुता व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर तयार राहतील श्री सुनील प्रकाश भोसले, कला शिक्षक इंग्लिश स्कूल पिंपळवाडी तालुका कर्जत हे तयार राहतील. आता पुरस्काराचा स्वीकार करतायत उल्का बाळासाहेब केदारे या पुरस्काराचा स्वीकार करतायत. यानंतर श्री सुनील प्रकाश भोसले कला शिक्षक इंग्लिश स्कूल पिंपळवाडी तालुका कर्जत. त्यानंतर प्राध्यापक भास्कर मोरे, माजी मराठी विभाग प्रमुख दादा पाटील महाविद्यालय कर्जत. सुनील भोसले यांच्यानंतर प्राध्यापक प्रकाश मोरे यांनी आहे. माजी मराठी विभाग प्रमुख दादा पाटील महाविद्यालय कर्जत. भास्कर मोरे यांच्यानंतर डॉक्टर प्रमोद परदेशी सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत हे तयार राहतील. भास्कर मोरे पुरस्कार स्वीकार करतायत. त्यानंतर डॉक्टर प्रमोद परदेशी सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत. माननीय डॉक्टर प्रमोद परदेशी यांच्यानंतर प्राध्यापक सुखदेव कोल्हे, सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत हे तयार राहतील. डॉक्टर प्रमोद परदेशी यांचा सन्मान होतो आहे गुणवंत शिक्षक पुरस्काराने. प्राध्यापक सुखदेव कोल्हे, सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत. डॉक्टर प्रमोद परदेशी यांचा सन्मान होतो आहे. त्यानंतर प्राध्यापक सुखदेव कोल्हे, सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत. त्यानंतर डॉक्टर संतोष गंगाणे, सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांनी तयार राहायचं आहे. माननीय सुखदेव कोल्हे यांच्यानंतर डॉक्टर संतोष गंगाणे, सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत हे तयार राहतील. माननीय संतोष खंगाळे यांच्यानंतर प्राध्यापक स्वप्नील भंके, डॉक्टर संतोष खंगाळे यांच्यानंतर माननीय प्राध्यापक स्वप्नील भंके, सहाय्यक प्राध्यापक दादा पाटील महाविद्यालय कर्जत हे तयार राहतील. माननीय डॉक्टर संतोष खंगाळे यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर प्राध्यापक स्वप्नील भंके, माननीय प्राध्यापक स्वप्नील भंके यांच्या
यानंतर प्राध्यापिका मीना शेखमाळे कनिष्ठ शिक्षक कनिष्ठ विभाग दादा पाटील महाविद्यालय कर्जत. प्राध्यापिका मीना शेखमाळे शिक्षक कनिष्ठ विभाग दादा पाटील महाविद्यालय कर्जत या तयार राहतील. मीना शेखमाळे. त्यानंतर प्राध्यापक राजेश दळवी यांनी तयार राहायचं आहे. प्राध्यापिका मीना शेखमाळे यांच्यानंतर प्राध्यापक राजेश दळवी शिक्षक कनिष्ठ विभाग दादा पाटील महाविद्यालय कर्जत हे तयार राहतील. माननीय राजेश दळवी, माननीय प्राध्यापक राजेश दळवी कनिष्ठ विभाग दादा पाटील महाविद्यालय कर्जत. आणि त्यानंतर प्राध्यापक प्रकाश धांडे शिक्षक कनिष्ठ विभाग दादा पाटील महाविद्यालय कर्जत. माननीय प्राध्यापक प्रकाश धांडे एम.फिल 39 वर्ष आणि विद्यार्थी दादा पाटील महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिष्ठान गायन कला क्रीडा सामाजिक राजकीय सहभाग अशा पद्धतीला महाविद्यालयासाठी देणगी मिळवण्याचा मुलांचा सहभाग माननीय प्राध्यापक प्रकाश धांडे. सर्व मान्यवरांना विनंती आहे स्थानापन्न व्हावं. गुणवंत शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि भावी काळासाठी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर या सत्राचा समारोप प्राध्यापक सुखदेव कोले मराठी विभाग प्रमुख यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये याचं आभार प्रदर्शन करावं. राष्ट्रीय बहुमुखी साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 10वे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन आज संपन्न झाले. या संमेलनामध्ये राष्ट्रीय बंधुता पुरस्कार प्राप्त झालेले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. यासोबतच माननीय प्रदीप कदम अध्यक्ष धर्ममैत्री विचारवेध संमेलन आणि त्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक पुरस्कार मिळाला त्यांच्या अभिप्रायावर. यासोबतच स्वागताध्यक्ष माननीय राजेंद्र तात्या फाळके, संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर, दैनिक सकाळ अहमदनगरचे प्रकाश पाटील आणि उर्वरित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी उभे राहावं. महाराष्ट्र गीतागत या कार्यक्रमाची बंद करा.